कधी असंच असावं, प्लॅनिंग काही नसावं, बाहेर पडावं आणि कुठेही भटकावं. जर्नी टू द ईस्ट हे जे नाव आहे त्याच्यात नक्की काय गिमिक काय, त्या नावाचा अर्थ काय? तुम्ही अशा एका जगामध्ये जाताय की ज्याचा ह्या आपल्या दुनियेशी काहीच संबंध नाहीये. तिथे ना लाईट आहे, ना पाणी आहे, ना काही बाकीच्या काही सोयी सुविधा वगैरे ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी नाहीत जशा आपल्याकडे असतात. सुरुवात तुम्ही केलीत ना की एक जनरल रूल आहे हा आपल्या मेंदूचा, की आपण एक पॉईंट जर ठरवला तर आपण तिथपर्यंत पोहोचतो. त्याला उगीच मध्ये पळवाटा काढायचा नाही, फक्त आपल्याला पॉईंट ए टू पॉईंट बी जायचं एवढंच फक्त ठरवायचं. आपण तिथे काही केलं कसंही पोहोचतो. म्हणजे 1800 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर साधारण टोटल किती दिवस लागले तुला हे सगळं? तुम्ही जर एक कुठली तरी गोष्ट करायला सुरुवात करताना, एक कुठल्या तरी जॉबमध्ये, जस्ट फोटोग्राफी म्हटलं मी, की जर तुम्ही कमर्शियल फोटोग्राफी मधला एक ऍस्पेक्ट घेऊन जर तुम्ही काम करायला सुरुवात केलं तर तुम्ही एक 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष त्याच्यानंतर तुम्ही बोर होऊन जाता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही नाविन्य उरत नाही. सो तो मला म्हणजे माझ्यामध्ये ते एक वेगळे पण काहीतरी ठेवायचं होतं कॉन्स्टंटली, की माझी क्रिएटिव्हिटी बंद नाही झाली पाहिजे. पैसे येत आहेत म्हणून क्रिएटिव्हिटी सोडायची ही कन्सेप्ट जी आहे आपल्याकडे ती मला पटत नव्हती त्यावेळी, आज पण नाही पटत. व्हिडिओ काढत होतो, कधी फोटो काढत होतो, त्याच्या पलीकडे काही नाही. फक्त दिवसाच्या शेवटी थोडंसं काहीतरी लिहायचं त्याच्याबद्दल, एवढंच चालू होतं. त्याच्या पलीकडे जाऊन काही मी लिहित नव्हतो. पण जसं जसं मी पुढे जात गेलो तसं तसं मला लक्षात आलं की ह्याला एक म्हणजे लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे, तर त्याला डॉक्युमेंटरी हा एक पर्याय आहे. पण कसं होतं की डॉक्युमेंटरी हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 1 तास पाहता आणि मग सगळं ते विसरून जाता. त्याच्या पुढे परत त्याला तुम्ही बघू शकत नाही. त्याच्याकडे जास्ती वेळ नाही तुम्ही तो कॅप्चर करत तो तुमचा. आणि पुस्तक एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर दिवस रेंगाळत राहू शकता. तुम्हाला माणूस फक्त एक बाजू नाही दिसत तर त्याच्या भरपूर बाजू दिसायला लागतात. हा इंटरव्ह्यू ऐकणाऱ्या किंवा ही मुलाखत ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू एक काय युनिव्हर्सल मेसेज देशील? मोबाईल सोडा आणि बाहेर पडा. पहिल्यांदा सगळे तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. भरपूरशी लोक आहेत. माझा फक्त म्हणजे सुरुवातीलाच म्हणतो की तुम्ही बोललास तर मला लई खूप एकदम असं विचित्र वाटते. त्याच्यामुळे तू बोललास तरी चालेल, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. सो माझा जन्म आहे चिपळूणचा. चिपळूण च्या जवळपास नरवण चिपळूण या 2 गावांमध्ये माझं सगळं लहानपण बालपण सगळं त्या ह्याच्यामध्ये गेलं. चिपळूणमध्ये राहत असताना भरपूर शाळा बदलत राहिलो, कारण की तिथे भरपूरशा शाळा आहेत. सो आणि माझ्या आईवडिलांना इच्छा होती की सगळ्या शाळा एकदा मुलाने करून बघाव्यात, म्हणजे त्याला सगळीकडचं ज्ञान मिळेल. तर ते सगळं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर मग पुढे शिक्षणासाठी काय, तर जे नॉर्मल सगळ्यांच्या घरामध्ये असतं की बाबा मुलगा शिकून झाल्यावरती इंजिनियर, डॉक्टर ह्याच साईडला वळला पाहिजे. त्याच्यामुळे मग काय करायचं, 10वी नंतर 12वी नंतर 10वी नंतरच तर सायन्स. सो सायन्सला गेलो आणि इच्छा नसताना मग ते कंटिन्युअस 2 वर्ष सायन्सच्या ह्याच्यामधनं जात होतो. सो फायनल जेव्हा त्याचा म्हणजे 12वीचा निकाल येत होते त्यावेळीपर्यंतच कळलं होतं की बाबा आपल्याला हे पुढे करायचं नाहीये. अजिबात वाईट होतं असं नाही, पण आपली आवड नाही. सो तिथेच मग एक डिसिजन घेतला की बाबा इतके कमी मार्क आणून दाखवायचे की त्यांना परत तिकडे टाकायची काही हौसच राहिली नाही पाहिजे. म्हणून मग 12वीमध्ये 55% पडले आणि 55% पडल्यावरती ना इकडचा ना तिकडचा. त्याच्यामुळे मग काय करायचं तूच सांग. गोष्ट कदाचित शिक्षण घेतात हे अप्लाय करून पाहतील लगेचच, तसं करू नका. त्याच्या बाबतीत त्याच्या डोक्यात कदाचित त्याचा विषय क्लिअर होता, आयडिया होती. ओके. सो ते झाल्यानंतर मग पुढे प्रवास झाला तो आर्ट्सच्या साईडला. आणि मग कुठे जायचं तर जे पहिल्यांदी. पण जे साठी एक फाउंडेशन करावं लागतं, तर ते फाउंडेशन मी मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट म्हणून दादरमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे 1 वर्षाचं केलं. आणि ते करत असताना मग लक्षात आलं की बाबा फोटोग्राफी काय असते, त्याच्यामध्ये काय काय करायचं असतं. सो तिथे भरपूर शिकलो, म्हणजे पेंटिंग, स्कल्प्टिंग सगळ्या गोष्टी तिथे शिकायला मिळत होत्या. पण मेनली फोटोग्राफीकडे कल होता. आणि मग तेवढ्यात मग भारती विद्यापीठ म्हणजे शोधत होतो बेसिकली, वेगवेगळ्या टाईपचे युनिव्हर्सिटी शोधत होतो कुठे जायला पाहिजे शिकायला. सो त्याच्यामध्ये मग भारती विद्यापीठला पुण्यामध्ये मिळालं. माझे सर इथे बसले, तिथे येलो जे आहेत त्याच्यामध्ये. सो
मी तिथे गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियसली मोस्टली मी सांगेन की त्यांच्याकडनं मला भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण की एक थोडा म्हणजे एक छोट्या गावामधनं येतो तेव्हा एक आयडिया खूप म्हणजे छोट्या असतात आपल्या, काही त्याच्या पलीकडे जाता येत नाही. पण सर आहेत पुण्यातलेच, पण ते केंटकीला होते शिकायला आणि मग तिथून जे काही त्यांनी आणलं होतं एज्युकेशन त्यांचं, त्यांनी मध्ये आमच्यावरती फॉरवर्ड केलं. त्याच्यामुळे मग आम्हाला एक वर्ल्ड व्ह्यू मिळाला की बाबा अजून पण भरपूर काय काय असतं शिकण्यासारखं. सो तो प्रवास करत करत मग मी म्हणजे पुढचा 1 वर्ष गॅप, त्याच्यामध्ये मी भरपूर फिरलो भारतामध्ये, नेपाळमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग डिसिजन घेतला भरपूर लोकांशी बोलत बोलत की इथे थांबायचं की बाहेर जायचं. आणि मग त्याच्यामधनं तो डिसिजन आला की मी युकेला शिकायला जाईन. ओके. बट याच्यामध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा ही जी गोष्ट सांगितलीस की तू बऱ्याच शाळा फिरलास, कदाचित तिथेच तुझ्या पायाला ती चक्र बांधली गेली असावी की बाबा रे, मला काही एका ठिकाणी बसून किंवा एका ठिकाणी मीच स्थिर राहणार नाहीये, मला पाहायचंय, मला जायचंय, जग हिंडायचंय, लोक कशी आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे किंवा काय आपल्या प्रवासातून मिळतं. तो प्रवास सहज असतो का, कधी कठीण असतो का, कधी अगदीच जीवाशी येणारा आहे का, कधी तो खूपच आनंद देणारा आहे का, अशा त्या घडामोडींपर्यंत जाणारा प्रवास सुरू झाला तो शाळेत. मग तेव्हा असा म्हणजे एखादा किस्सा आहे असा आठवतो की तू ज्या शाळेत, कुठलीही या शाळांपैकी जी तुला जास्त काळ आवडली, तिथे तुझे चांगले मित्र झाले, त्या मित्रांबरोबर तू त्या शाळेच्याच परिसरात कुठेतरी फिरलास, कधी नदीवर गेला असशील, कधी कुठल्या झाडावर चढला असशील, कधी कुणाच्या बागेत गेला असशील, कधी कुठेतरी माळावर गेला असशील किंवा क्युरियस राहिला असेल की गावातली ही जी एक प्लेस आहे, ही एक जागा आहे, ती मला पाहिजे कशी आहे, असं काही लहानपणी? हो, भरपूर म्हणजे मेन म्हणजे काय सांगायचं की आमच्या चिपळूण म्हटल्यावरती चिपळूणच्या आजूबाजूला जितक्या पण नद्या आहेत, डोंगर आहेत, भरपूर काही निसर्ग खूप चांगला आहे तिथला. सो माझी पहिली शाळा होती ती कॉन्व्हेंट शाळा होती आणि ती अशी जरा डोंगराच्या टोकावरती होती. तर आमचा पहिलाच माझ्या मते 9वी मध्ये असतानाचा असा किस्सा असेल की रिसेसची ब्रेक होते मधली. आम्ही सगळे मित्र करून ठरवलं की बाबा ब्रेकमध्ये सगळं सोडायचं आणि मागे धबधबा आहे तिकडे जायचं. पुढचे 2 तास आम्ही त्या धबधब्यावरतीच होतो. मग घरी फोन गेले, काय काय सगळं झालं त्या ह्याच्यामध्ये. असा वात्रट मुलगा नव्हतो मी कधीच, पण तरी पण म्हणजे अधूनमधून जी मस्ती करायची ती सोडली नाही. कॉलेजमध्ये असताना माझ्या मते पहिल्या वर्षाचा सेकंड हाफ असेल 6 महिन्याचा, त्याच्यामध्ये आम्ही भरपूरसे पिरियड बंक करून, म्हणजे ते आमची कॉलेजच तसं होतं की ते म्हणजे मॅडम यायच्या, फक्त बडबड करायच्या आणि निघून जायच्या. काही त्यांना म्हणजे इंटरेस्ट नव्हता तसं बघायला गेलं तर, कारण की त्यांचे क्लासेस चालायचे. सो ऑब्व्हियसली तुम्ही तिथे जायला पाहिजे म्हणून ते तिथे काही एवढं करून नाही घ्यायचे. सो त्या ह्याच्यामध्ये मग आम्ही भरपूर फिरायला इकडचे तिकडचे माळरान, नदीमध्ये पोहायला वगैरे जायचं, या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये मी करून चुकलोय. म्हणजे नाही, छान. कारण इथे आपल्याला ऐकणारे किंवा तुला ऐकायला जी लोक आहेत ती थोडीशी मिश्र वयोगटातली मला दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर पटकन नाशिक लागेल, आपण रिलेट करू या सगळ्याशी. मी सुद्धा तिथेच होतो, आम्ही सुद्धा हेच करत होतो आणि तूही तेच करतो. कारण जनरली जी माणसं खूप यशस्वी होतात, खूप मोठी होतात, ती ना कुठल्या चाकोरीत बसणारी नसतात, ती कुठल्या चौकटीत कधी बसत, ती त्या चौकटीच्या बाहेरचा विचार करतात. आणि आता तू तसा आहेस म्हणून माझ्या मनात एकदा एक प्रश्न होता, कदाचित मी ते रिलेट करून पाहिलं असेल पटकन, की मी काय केलंय, म्हणजे त्याने जे केलं तेच माझ्याही करण्यातलं आहे का. पण मला असं समाधान मिळेल स्वतःशीच की बाबा आपण त्याच्याशी रिलेट करतो. आता माझं आडनाव नरवणकर आहे, त्याची जर्नी नरवण गावातून स्टार्ट झाली आहे. तर मला फार जिव्हाळा वाटला त्या गोष्टीचा ज्यावेळेला तो मॅप मी पाहिला. तर सुरुवात म्हणजे अगदी लहानपण तुझं असं होतं की तिथे तुझ्या मनात ती चक्र फिरत होती, ती क्युरिओसिटी होती, ती उत्सुकता होती की पाहूया कसं असतं, काय असतं जग, आजूबाजूचा परिसर. मग अजून त्यातनंच त्यावेळेला असं वाटायला लागतं की हे जर का इथे माझ्या आजूबाजूच्या गोष्टी जर का अशा आहेत, तर मग याच्या बाहेर जर का मी पडलो तर ते कसं असेल. पण जेला जाणं, त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठाकडे वळणं आणि मग तिथे असा एखादा मेंटॉर किंवा एखादा सांगणारा मिळतो की तू हे केलं पाहिजेस. वयाच्या कुठल्याही त्या टर्निंग पॉइंटवरती तो एक कॉल असतो, तो आपल्याला असा कोणीतरी सांगितला तर आपल्या मनात त्या विचारांना एक चक्र जे असतं ते सुरू आणि ते पुढे सरकतं. कदाचित त्याला तिथे ती क्यू मिळाली असेल, ती गती मिळाली असेल, ती दिशा मिळाली असेल. मग पुढचा प्रवास कसा होता ज्यावेळेला तू इथून परदेशात गेलास, तू युके मध्ये होतास, तर मग जनरली आता मी तुला काय विचारेन की मग कम्पॅरिझन चालू होतं. तू युकेत गेलायस, तू आलायस एका छोट्या गावातून, नरवण खूपच छोटं गाव आहे तिथून, आणि मग
तिथून तुझी जर्नी शिकत 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 तू UK पर्यंत पोहोचलास. आणि जनरली अख्ख्या विश्वात भारतीय लोक त्या इंग्लिशांशी कंपॅरिझन करून नक्की बघतात. तर तुझा काय अनुभव होता त्या देशातला जेव्हा तू तिकडे गेलास तुझ्या सगळ्या ज्ञानासहित, आणि तिथे तू जेव्हा रुळलास त्यावेळेला कसं वाटलं? सो बेसिकली मला गेल्या गेल्या असं एकदम मी एका दुसऱ्या दुनियेत पडल्यासारखं नव्हतं माझ्यासाठी, कारण की मी जवळजवळ माझं भारतीमधलं संपल्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्षाचा जो टाइम फ्रेम होता त्याच्यामध्ये मी भरपूर भारतामध्ये फिरलो. आणि मग मी अशा अशा जागेंवरती गेलो जिथे भरपूर टुरिस्ट आणि भरपूरसे असे पर्यटक बाहेरचे येऊन राहतात लॉंग टर्मसाठी. सो मी कोचीला होतो केरळमध्ये, त्याच्यानंतर पुष्करला होतो राजस्थानला, जयपूर, जैसलमेर, वाराणसी आणि ऋषिकेश आणि ह्या सगळ्या जागांवरती होतो. तर मी लॉंग टर्म राहायचो तिथे, त्याच्यामुळे सगळे माझे मित्र बनत गेले होते. सो मला त्यांच्याबद्दल काय म्हणू, त्यांच्या भाषा, परंपरा जे काही असेल, त्यांचं राहणीमान वगैरे हे सगळं मी तिथे शिकत होतो, कारण की शेवटी माणूसच आहे ना, कुठेही असला तरी पण तो माणूसच आहे. सो मी ते सगळं तिथे शिकत असताना मला ती एक क्युरिओसिटी जी काही म्हणायची ती ऑलरेडी थोडीफार कमी झाली होती त्या अशा बाहेर जाण्याबद्दल. आणि मग मी तिथे गेलो तर प्युअरली मला अभ्यास करायचा आहे ह्याच एका हेतूमधनं गेलो होतो. नवीन शिकायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करू. आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा सुरुवातच माझी अशी झाली होती की जिथे मी मुद्दाम एक छोटंसं गाव म्हणू, शहर म्हणू मुद्दाम निवडलं, कारण की एक मुंबई पुण्यामध्ये राहिलो होतो आणि मला ते माहिती होतं की इथे मुंबई पुण्यामध्ये खूप गर्दी असते, खूप आवाज, सगळ्याच गोष्टी, आणि त्या मला नको होत्या. त्याच्यामुळे जरा मला लहान कुठेतरी जागेवरती जायचं होतं. म्हणून मग मी ग्लॉस्टरशायर नावाचं एक काउंटी आहे, त्याच्यामधलं एक छोटंसं चेल्टनम नावाचं गाव आहे, तिथे निवड केली आणि तिथे जाऊन राहिलो. सो मला एक बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स म्हणता येईल, मला ते तिथे मिळालं की एक वेगळ्या देशामध्ये पण राहतोय, त्यांचं कल्चर पण बघता येतंय, आणि प्लस मी माझ्या कल्चरपासून थोडा लांब आहे, जे की खूप इम्पॉर्टंट असतं. मी म्हणेन तुम्हाला जर तुमच्या कल्चरबद्दल नवीन एका अँगलने बघायचं असेल तर, पर्स्पेक्टिव्ह चेंज पाहिजे असेल तर, कारण की माझ्या आजूबाजूला जितके पण होते ते सगळेच्या सगळे म्हणजे युरोपमधले, UK मधले, अमेरिकेतले असे सगळे होते. माझ्या म्हणजे भारतातलं असं कोणीच नव्हतं तिथे. सो मला बोलायला पण इंग्लिशमध्ये लागायचं. माझं सगळे राहणीमान आणि सगळ्याच गोष्टी त्या स्टाईलमध्ये झाल्या होत्या. कल्चर मी खूप जवळून बघत होतो, कारण की माझे मित्र, मी त्यांच्या घरी जायचो, त्यांच्यासोबत राहायचो, त्यांच्या आईवडिलांना भेटायचो, त्यांच्यासोबत जाऊन राहिलो. सो ह्या सगळ्या प्रोसेसमधनं मी भरपूर जात गेलो आणि काय म्हणू, मला नवीन नवीन गोष्टी भरपूर शिकायला मिळाल्या अंटिल अँड अनलेस कोविडचा तो पॉइंट येईपर्यंत. म्हणजे तुझा एक बेस जो आहे तो भारतात फिरल्यामुळे बनला होता. अर्थात कसं आहे की असं म्हणतात सगळेच, आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतं की तुम्ही आहे ना, म्हणजे शाळांमध्ये मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांना फिरायला प्रवृत्त करा. ते जितके जास्ती फिरतील तितके जास्ती नॉलेज त्यांना मिळेल, आणि ते खूप असं अगदीच थेरॉटिकल असेल की प्रत्यक्षदर्शी जाऊन त्यांना शिकायला मिळते. मग त्यांना कुठेही पुस्तकात लिहिलेलं नाहीये, त्या अशा गोष्टी तिथे त्यांना अनुभवायला मिळतात. त्यांचं काही नियम कानून असं काही नाहीये, पण एक सगळं फ्लो मेंटेन झालाय. तो कसा आहे, तो आपल्या इथला वेगळा आहे, बाहेरचा थोडासा वेगळा आहे. तर मग तो बेस तुझा इथे रेडी झाला. पण द डे तुझ्या लाईफ मध्ये फर्स्ट अशी एक मोमेंट होती ना की तुला ना एका तुझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं होतं, की आता सगळं ऑन युअर ओन, तुझ्या जबाबदारीने तुला सगळं करायचं आहे. आई बाबा, घरदार, मित्रपरिवार, आजी आजोबा, या सगळ्यात बाहेर पडलास. तर तो असा कोणता डे होता जेव्हा तुला हे सगळं सोडून एका अनोळखी जगामध्ये जावं लागलं? तर तो कोणता दिवस होता असं की जेव्हा तू बाहेरच पडलास कम्प्लीट तुझ्या एका कम्फर्ट झोन मधून? ही एक वेगळी जर्नी सुरू झाली होती माझ्यासोबत, जी की मी इथे राहताना तर कधीच होऊ शकली नसती. सो युनिव्हर्सिटी हॉल्स असतात जिथे तुम्ही राहता बाहेर गेल्यावरती युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे नॉर्मली माझ्यासोबत राहणारे 40 मुलं होती, त्याच्यातली 39 मुलं निघून गेली आणि मी एकटा तिथे राहिलो होतो. सो जवळजवळ मी 2 महिने एकट्याने एका एवढ्या भव्य एका बिल्डिंगमध्ये काढली, आणि त्यावेळी फक्त आणि फक्त लायब्ररीज ओपन होत्या. सो मी जेवढ्या पण मला फिलॉसॉफी, सायकोलॉजी वगैरे ह्याच्या जितक्या पण बुक्स घेऊन येता येतील तेवढ्या घेतल्या, कारण की काही वाचायला दुसरं नव्हतंच त्यावेळी. सो म्हणजे म्हणतात की वेस्टर्न फिलॉसॉफर जास्ती वाचू नये, आणि एस्पेशली जर्मन, आणि मला त्यावेळी सगळे
तिथे भेटले ते सगळे होते नीत्शे, शोपेनहावर, सार्त्र आणि असे सगळे भेटले, जे की म्हणजे बुडत्याला तो काहीतरी आधार देतात ना, तर ते ढकलतील तुम्हाला अजून खालती, अशा टाईपचे ते म्हणजे फिलॉसॉफी तशा टाईपची आहे ती. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी भरपूर वेळ त्याच्यामध्ये काढला आणि काढत असताना मी म्हटलं की मला काहीतरी एक ऑप्शन पाहिजे. सगळे मला घरनं सांगत होते की बाबा तू परत ये, परत ये, इथे थांबू नकोस, एकटा आहेस वगैरे. पण मला ते पटत नव्हतं की मी एवढं सगळं सोडून परत भारतात जाणं. कारण की मी भारतात बघत होतो कोविडचा म्हणजे प्रभाव आणि सगळ्या गोष्टी कशा चालू होत्या. तर पोलीस तुम्हाला फटके मारतायत वगैरे आणि ही कॉमन नव्हती तिकडे. युकेमध्ये ती गोष्ट तशी नव्हती. तुम्हाला बाहेर जायला अलाउड होतं, फिरायला चान्स होता. तुम्हाला एक व्यक्ती स्वातंत्र्य जे म्हणतात ते होतं तिथे, जे की तुम्हाला इथे बघायलाच मिळत नव्हतं. सो मी डिसिजन घेतला की मला तिथेच राहायचंय. आता राहायचं म्हटल्यावरती आपल्याकडे काय म्हणू ना पैसे ना काही, आणि आपण तिथे कसं करणार, कारण की त्याच्या अगोदरपर्यंत मी काम करत होतो. सो बेसिकली मी तिथे वेटरचा जॉब केलं, बारटेंडिंग केलं, म्हणजे गॅलरी असिस्टंटचा जॉब केला. सगळ्या टाईपचं जे पडेल ते काम त्यावेळी मी केलं होतं. आणि मग आता सगळं बंद आहे तेव्हा कसं काय करणार. सो मी स्कॉटलंडमध्ये जायची, म्हणजे ही माझीच हाऊस असेल, मला जायचं होतं तिथे. सो मी स्कॉटलंडमध्ये जितकी पण मला काय म्हणू रेस्टॉरंट्स वगैरे दिसतील त्याला मी मेल पाठवायला सुरुवात केलं की मी असं असं आहे, इथून इथून मी शिकतोय अशा अशा युनिव्हर्सिटीमध्ये. सो तुम्ही मला ठेवून घ्याल का तुमच्याकडे, जे काही तुमचं काम असेल वगैरे तशा ह्याच्याने करू. सो त्याच्यामध्ये एक वर्कअवे म्हणून एक वेबसाईट मिळाली की ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली 4 तास दिवसातले काम करायचे असतात. ते काही असू शकतं, गार्डनिंग, पेंटिंग, प्लंबिंग, वाटेल ते. आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ते तिथे राहणं, खाणं सगळं ते प्रोव्हाइड करणार. सो आठवड्यातनं तुम्ही 4 दिवस ते करायचं, उरलेले 3 दिवस तुम्हाला फ्री असतात, तुम्हाला वाटेल ते करा. सो बेसिकली मी जेव्हा मला एक कपल होतं तिकडचं राहणारं, त्यांनी मला बोलवून घेतलं. त्यांचं घर होतं तिथे हंटली नावाचं एक छोटंसं गाव आहे ॲबरडीनशायर नावाच्या काउंटीमध्ये. सो त्यांनी मला तिथे बोलवून घेतलं. मी तिथे थांबलो आणि तिथून मग ती एक पॅरलल एक जर्नी सुरू झाली की जेव्हा पूर्ण दुनिया टीव्ही समोर होती, मोबाईलमध्ये बघत होती, काय चालू आहे, काय चालू आहे, काय चालू आहे. त्यावेळी मी पूर्णपणे शट ऑफ होतो. म्हणजे लिटरली मी एका स्वतःच्या माझ्या एका म्हणजे काय म्हणू आयसोलेटेड प्लेसमध्ये मी जाऊन लपल्यासारखा होतो त्या पूर्ण फेजमध्ये. सो मी तिथे जाऊन राहिलो. मी जेव्हा माझं 4 तासाचं काम व्हायचं त्याच्यानंतर मी निघून जायचो. त्याच्या आजूबाजूला सगळीकडे डोंगर होते, टेकड्या होत्या. सो बॅटल हिल, काय हिल, कोर्स ऑफ किन्नौर नावाच्या अशा भरपूरशा तिकडच्या टेकड्या होत्या. आणि स्कॉटलंडमध्ये तुम्हाला राईट टू रोम आहे. सो तुम्ही फिरायला जायचा, कुठेही जायचं म्हटलं तर. सो मी तिथे फिरायला जायचो. कुठेतरी नदी किनारी जाऊन बसलं, कुठेतरी काय म्हणू झाडं भरपूर आहेत अशा ठिकाणी जाऊन बसलं. सो हे जेव्हा मी करत होतो त्यावेळी मला ती एक काय म्हणू एक स्वतःसोबतचा जो एक आवाज पूर्णपणे बंद झालेला असतो, तो एक तिथून एक तुम्ही कम्फर्टेबल होता स्वतःमध्ये. तुम्हाला तो एक आवाज जो नेहमी त्रास देत असतो तो त्रास द्यायचा बंद होतो थोडक्यामध्ये. तो माझा तिथे स्कॉटलंडला बेसिकली ती येऊन जर्नी थांबली की बाबा आता एवढं काही कठीण नाहीये. म्हणजे तू खूप इझी, तू अशा ठिकाणी येऊन जर राहू शकतोयस की जिथे तू कोणालाच ओळखत नाहीयेस, तुला भाषा नाही येते, सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत आणि तरीही तू त्या पूर्ण ह्याच्यामध्ये जर जाऊन राहू शकतोस तर मग तू कुठेही जगाच्या टोकावरती राहू शकशील. नाही शुअर. आणि आता हे तू ज्यावेळेला सगळं एक्सप्लेन केलंस ना, तर मी विचार करत होतो की माझ्या घरी जर का मी पाहिलं तर माझ्या आई बाबांना काय वाटेल या माझ्या निर्णयाबद्दल किंवा माझा अशा राहण्याबद्दल. त्यांच्या पोटात केवढा भीतीचा गोळा आलेला असेल. आणि तू तर तिकडे कोविडच्या काळात होतास, तर घरात त्यांचा असं झालं असेल की अरे बाबा आमचा मुलगा आमच्यापासून दूर इतक्या परदेशात कुठेतरी हजारो किलोमीटर दूर एका शहरात नाही एका गावात कुठेतरी राहतोय जिथे त्याच्या ओळखीचं कोणीच नाहीये, त्याची काळजी करणारं कोणीच नाहीये. आणि त्यावेळेला मग कसं असतं ती भीती आपल्यात पण डेव्हलप होते. तो एक डिसिजन आपल्याला घ्यायचा असतो, आपल्यामध्ये पण तो एक खमकेपणा आला पाहिजे. पण जेवढे इजने तो आता हे सगळ्या गोष्टी बोलतोयस, हे सगळं तुझ्यात आलं की तुझ्यात तो धीरोदत्तपणा होता की आय कॅन हँडल दिस. कारण एकटेपणाला माणूस खूप घाबरतो. असा प्रत्येकाचा इथे असलेल्या प्रत्येकाचा ह्याला म्हणजे संमती असेल की खरंच एकटेपणात आपल्याला भीती वाटते, माणसाला स्वतःपाशी जायचं नसतं. आणि तू ते केलंस आणि तुला त्यातनं बरंच काही मिळालं. तुला वाटलं की हे बेस्ट आहे माझ्यासाठी, मी असा आहे, मी जर का जितका अलीकडे राहीन, मी स्वतःमध्ये राहीन, जितकं मी असं लांबून सगळ्या गोष्टी पाहीन आणि अनुभव घेईन त्याचा, तर ते माझ्यासाठी ग्रेट असेल. तिथे ज्या हॉस्टेलमध्ये तू राहत होतास, तर
ज्यावेळेला कोविडचा तो एक प्रभाव चालू झाला, तर मग असं झालं असेल ना तिथल्या गव्हर्नमेंटने असं केलं असेल की बाबा इथे राहणाऱ्या लोकांनी तरी कोविड आहे तर तुम्ही आपापल्या देशात परता किंवा तुम्ही इथे राहा. तर त्यावेळेला बरेच जणांनी डिसिजन घेतले असेल की आपण इथून निघून जाऊया. त्यावेळेला तू पूर्णतः एकटाच होतास की तुझ्या बरोबर अजून कोणी होतं, आणि तो फेज ऍक्च्युली कसा तुझ्या डोक्यात चालू होता ज्यावेळेला तू सांगितलंस की लायब्ररीतून तू पुस्तकं वाचत होतास, तर कशी स्टार्ट होती त्याची? सो बेसिकली म्हणजे ॲटलिस्ट मध्ये तरी हा फेज खूप अगोदर सुरुवात झाला होता कोविडचा, की नोव्हेंबर डिसेंबर आय गेस, डिसेंबरच्या एंडपर्यंत जेव्हा हे सगळं चायनामधलं स्टार्ट झालं. ऑब्व्हियसली एक वेस्टर्न कंट्री आहे त्याच्यामुळे तुम्हाला पॉलिटिक्स खूप लवकर तिथे पोचतं तसं म्हणायला गेलं तर. त्याच्यावरती जे काही पुढचे काय म्हणू पेपर्स वगैरे लिहायचे होते वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तिथे ऑलरेडी सुरू झाल्या होत्या. सो त्याच्यामुळे मला ते खूप लवकर तिथे बघायला मिळालं आणि आम्हाला माहिती होतं की हे कधी ना कधीतरी येणार आहे. सो आम्ही रेडी होतो या गोष्टीला, फक्त माहीत नव्हतं त्याची इंटेन्सिटी काय असेल. आणि असं सगळं असताना मेन प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण परत भारतात यायचे फ्लाईट तिकीट्स त्यावेळी जे नॉर्मल होते त्याच्यापेक्षा लिटरली तिप्पट वाढून सांगत होते त्यावेळी. जवळजवळ 1,20,000 वगैरे अशा फ्लाईट तिकीट्स होत्या. सो माझं म्हणणं असं होतं की मी हे का म्हणून भरायचे, की जर म्हणजे ही माझी चुकी नाही काही नाही, आणि तरी पण मला जर फ्लाईट एवढ्या महागात देऊन इथे यायचं होतं. आणि मोस्टली काय झालं की जे थोडे ॲफ्लुएंट घरांमधले होते ते खूप इझिली येऊ शकले, त्यांना म्हणजे खूप इझिली तो ॲक्सेस मिळत होता. मला तशी सपोर्ट सिस्टीम काहीच नव्हती. मला जितकी पण सपोर्ट सिस्टीम होती ती फक्त माझी युनिव्हर्सिटीमधले 1-2 प्रोफेसर सोडले तर मला बाहेर काही सपोर्ट सिस्टीम तशी नव्हती. आणि माझे घरचे सगळे ते चिपळूणमध्ये राहतात, त्यांना काहीच आयडिया नसते ह्या सगळ्याची. सो त्यांच्यासाठी सगळंच नवीन होतं. त्यांचं ऑब्व्हियसली एक बेसिक हे असणार की बाबा तू सोड आणि परत ये. सो हे त्यांनी केलंच, पण मी पण थोडा काय म्हणू निर्लज्ज होतो त्या बाबतीत की नाही मी राहीन इथे, मी काही करेन पण राहीन इथे. हे जे मी कन्सिस्टंटली त्यांना सांगत राहिलो ते आय गेस थोड्या टाइम नंतर त्यांना ते लक्षात आलं की हां बाबा काही केल्या हा इथे राहून जाईल. आम्ही याला बघतोय वर्ष 2 वर्ष 3 वर्ष की हा कुठेही गेला तरी पण राहतोय खूप इझिली. सो तो तिथून निभावून जाईल थोडक्यात. ही एक खरंच खूप मोठी गोष्ट आहे. इतकी ईज सगळ्या फॅमिलीमध्ये नाही पाहायला मिळत. इधर पॅरेंट त्यांना जे हवं असतं ते मुलांकडून करून घेतात, किंवा मुलं त्यांना जे हवं असतं ते पॅरेंट्स न ऐकता आम्ही असंच करणार आणि असंच वागणार. तर मला तरी आतापर्यंत त्याच्या बोलण्यात तुझ्या असं काही प्रसंग दिसत नाही की तुमचं काही डिबेट होतंय घरातल्यांसोबत की बाबा नाही मला असं करायचं, म्हणजे तू सांगितलं असेल की नाही मला हे बेटर वाटतं. नाही, थोड्या प्रमाणात जेवढं सगळ्या घरांमध्ये होतं तेवढं होणारच. म्हणजे आई तुला चिडणार हे फिक्स आहे, म्हणजे त्याला तू काही करू शकत नाही असं आहे. युनिव्हर्सल. आय अग्री. बाकी सगळे त्यांच्या आयांच्या बाबतीत अग्री असतील, आणि आया मी असंच बोलतो अशाच स्वरूपाने थोडासा भाव त्याच्या शरीरावरती आहे. मग बरं इथपर्यंतचा जो प्रवास होता की ज्याच्यासाठी मुलं बाहेर पडतात, मग तोपर्यंत कोणाला आयडिया नसते की माझ्या लाईफमध्ये माझी जर्नी अशी आहे, मला हे करायचंय, आणि पक्क माहित व्हायला थोडा वेळ जातोच. पण तुझ्याकडे एक बऱ्यापैकी खूप चांगला फेज राहिला, अनुभव राहिले, तुझी जी एक जर्नी राहिली ती तिथपर्यंत होती. मग तू परत पुन्हा भारतात कसा आणि केव्हा आलास, आणि त्यावेळेला मग काय ठरवून आला होतास? सो बेसिकली मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्येच होतो तेव्हापासूनच सुरुवात झाली होती की मी तिथल्या लंडनच्या आजूबाजूच्या न्यूजपेपरसाठी म्हणजे फोटोग्राफी करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली होती. सो आम्ही 10 डाउनिंग स्ट्रीटला असायचो, जिथे तिथला प्राईम मिनिस्टरचा रेसिडेन्स असायचा, आणि तिथे मी एक्सटिंक्शन रिबेलियन म्हणून एक एन्व्हायरमेंटल ग्रुप आहे त्याच्यासाठी मी फोटोग्राफी करत होतो त्यावेळी. सो आम्ही तिथेच बाहेरच्या बाजूला राहायचो, टेंट वगैरे टाकून, आणि तिथेच म्हणजे सगळं शूट वगैरे तिथेच करायचो मी त्यांच्यासाठी वगैरे. आणि ते सगळं बघता बघता मला ती एक म्हणजे क्युरिओसिटी जी काही होती ना ती तिथे पडायला सुरुवात झाली होती ऑलरेडी, की काय म्हणायचं की त्याला ह्याच्यामध्ये लोक का म्हणून येत आहेत इथे, हा जो एन्व्हायरमेंटल चेंज, क्लायमेट ॲक्शन हे ते सगळं बोलतायत, तर लोक इथे काय येत आहेत तर फक्त तिथे भरपूर जणं आहेत म्हणून तिथे लोक येत होती. म्हणजे सेन्स ऑफ कम्युनिटी डेव्हलप झाली होती म्हणून येत होती. पण त्याचा ॲक्च्युअली काही प्रभाव पडतोय का आता कुठेच काही बघायला मिळत नाही. आणि त्याचा ॲक्च्युअल प्रभाव कुठे होतोय तर ह्या सगळ्या देशांमध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये, आफ्रिकामध्ये, साऊथ अमेरिकामध्ये. सो तो काही बघायलाच मिळणार नाहीये तुम्हाला कितीही प्रयत्न केलेत तरी. तिथे तुम्ही कितीही डंका पिटलात तरी पण काही त्याचा फरक नाही पडत होता. सो मी त्याच ह्याच्यामध्ये मग थोडं इंडिया साईडला मग वळायला सुरुवात केली होती की नाही बाबा हे इथे जमणार नाही आपल्याला, हे आपल्याला जर करायचं आहे तर हे ऑलरेडी एक
प्रोग्रेसचा थ्रेशोल्ड आपण काही आजच्या जगामध्ये जर ठरवतोय एक, तर तो ऑलरेडी आपण पास केलेला आहे. सो आपल्याला तो कुठे मिळणार आहे की बाबा भारतामध्ये हा चेंज पाहिजे असेल तर तिथेच मिळू शकतो. सो त्याच्यामुळे मी खूप म्हणजे गांधी वाचायला सुरुवात केलं, टगोर वाचायला सुरुवात केलं. तिथे असताना मी विवेकानंद वाचत होतो. सो ह्या सगळ्या लोक ते जे काही म्हणत होते ते जशा या आयडियाजपर्यंत पोचले होते, त्याच्यामध्ये मेन पॉईंट होता की तुम्ही घराबाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा सोसायटीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिथे ॲक्च्युअल सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होतात. आणि सो तो एक कुठेतरी एक मागे चालू होतं की बाबा आपल्याला बाहेर पडायचंय. नॉट नेसेसरीली की एका कुठल्या तरी गोष्टीसाठी असेल, पण भरपूर गोष्टी एकत्र होतं. मी कोण आहे ह्याचा पण एक शोध घ्यायचा असतो. सो तो एक होता, त्यावेळीपासून चालूच आला होता. आणि तो आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा सगळ्या मिक्सचर झालं होतं, म्हणून मग मी भारतामध्ये यायचं त्यावेळी ठरवलं. माझा त्यावेळी जॉब होता गॅलरी असिस्टंट म्हणून ब्रिस्टलमध्ये, आणि तो करत राहिलो असतं तर मे बी आतापर्यंत खूप एकदम स्टेबल ह्याच्यावरती असतो. पण ते ड्रॉप करून इकडे यायचं मी ठरवलं. आणि इकडे आलो ते 5व्या की 7व्या दिवशी आल्या आल्या चिपळूणला पूर भरला. आमचं सगळं घर होतं ते खालचा पूर्ण मजला होता तो पाण्यामध्ये गेला. गाडी सगळं जितक्या पण जे काही होतं ते सगळं पाण्यामध्ये होतं. सो तो एक खूप असा पर्सनल शॉक असतो ना, किती काही म्हटलं तरी पण. आणि आमचं असं कंडिशन होती त्यावेळी की थोडं पाणी वरती आलं असतं तर आम्ही कोणीच वाचलो नसतो. सो ती एक त्या फेजमध्ये सुद्धा किती नाही म्हटलं तरी पण एक भीती जी यायला पाहिजे ती आली नव्हती. की हां ठीक आहे, म्हणजे पाणी इथपर्यंत येतंय सो चालून जाईल, जर गेलं तर गेलं, अशा ह्याच्यापर्यंत आलं होतं. सो मी म्हटलं की आता जर इथे येऊन मला भीती नाही वाटत आहे तर मी कुठेही बाहेर पडलं तर मला ती भीती नाही वाटू शकत. सो ह्या सगळ्याचं एकत्रित करून मग मी ह्या डिसिजनपर्यंत पोहोचलो की मला चालायचंय बाबा, भारत चालायचंय. भारताची एक काय म्हणू, सोशल स्ट्रक्चर काय आहे, लोक कशी राहतात, काय करतात, हे सगळं जाणून घ्यायचंय थोडक्यामध्ये. म्हणजे इथे खऱ्या अर्थाने जर्नी टू द ईस्ट या एका थॉटच्या सुरुवातीची एक जी छोटीशी सुरुवात होती ती तिथे तुझ्या डोक्यात आली की बाबा मी असं काहीतरी करायचंय. पण त्याच्यापूर्वी ना तू म्हणालास की जेव्हा तू भारतात आलास तर त्यावेळेला तुझ्याकडे तो एक डिसिजन होता की मी असलेलं हे सगळं काम जे आहे ते माझं छान चाललंय, मला त्यातनं खूप चांगले पैसे येतात, माझं मी चालवू शकतो. आणि ना तू जॉब सोडायचा होता. ती मिळकत जी आहे, ती स्टेबिलिटी जी आहे, कदाचित तू थांबला असतास तिथे तर सगळं लाईक निवांतही राहिलं असतं, तुलाही माहिती होतं की पैसे येत राहिले असते, तुझं चालत राहिलं असतं. पण हा डिसिजन ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो, स्विच करण्याचा, करिअर स्विचिंगचा. तर मग तुझ्या डोक्यात अशी कोणती एक एनर्जी होती जबरदस्त की तुला असं वाटलं की बाबा मी हे सोडलं? ही भीती असते, जॉब सोडणे ही प्रचंड मोठी भीती असते. तर ती का नव्हती तुझ्यात, म्हणजे असं की तुला असं स्वतःबद्दल काय माहित होतं की बाबा मी हे सोडलं तरी चालणार आहे? सो बेसिकली तुम्ही आर्ट्स फील्डमध्ये जर कोणी आला असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला जगणं खूप कठीण आहे. ह्याच्यामधनं पैसे कमवून जगणं हे तर अजूनच कठीण आहे. सो त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हापासूनच म्हणजे इव्हेंट करा, कुठे वेडिंग करा, हे करा ते करा, हे सगळं सुरुवात झाली होती इथे असतानाच, पुण्यामध्ये असतानाच. सो फूड फोटोग्राफी केली, काही इव्हेंट्स करायला गेलो, लिटरली म्हणजे गरबा शूटिंग वगैरेला गेलो तर तिथे सगळी लोक येत आहेत जवळपास आणि ये फोटो काढ. हे सगळं त्याच्यामध्ये झालं होतं. भरपूर जॉब्स त्याच्यामध्ये स्विच केले होते. जेव्हा बाहेर गेलो तेव्हा पण भरपूर टाईपचे जॉब्स केले होते. लिटरली म्हणजे एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये मी बार्टेंडिंग करत होतो, बार्टेंडिंग नाही, तिथे वेटर म्हणून जॉब करत होतो. आणि तिथे लिटरली म्हणजे आतमध्ये गेलं तर एक ईस्ट युरोपमधनं एक माणूस होता तिथे पाठच्या बाजूला आणि एक आफ्रिकामधला माणूस होता. ऑब्व्हियसली त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स असतील पण त्यांना त्या मालकाने ठेवून घेतलं होतं. मालक इथलाच होता, मराठी होता त्या रेस्टॉरंटचा. मुंबई किचन की असं काहीतरी नाव होतं त्याचं, बॉम्बे किचन सॉरी. आणि मग तिथे म्हणजे मी एक जनरल बघितलं होतं की बाबा काय असतं हे, कसं असतं जॉब करणं बाहेरच्या ह्याच्यामध्ये. मी बारटेंडिंग म्हणून भरपूर वेळ जॉब केला होता. ते खूप साधं होतं, सिम्पल काम होतं. ऑब्व्हियसली म्हणजे मी स्वतः त्याच्यामध्ये कधी पडलो नाही वगैरे, पण एक इंग्लिश शैली काम करण्याची आणि एक इंडियन शैली काम करण्याची ह्याच्यामध्ये इतका मोठा फरक आहे.
दोघांच्या ह्याच्यामध्ये. सो मला इंडियन ह्याच्यामध्ये तो मागून कॅश देणार आणि तो म्हणजे जितका मला पे करायचा आहे 11 पाऊंड आहे पे करायचा, तर तो 5 पाऊंडमध्ये मी तुला कॅश देतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आणि तेच मी इंग्लिश एका एंटरप्राइजसाठी काम करत होतो तेव्हा तिथे असताना मला पाहिजे तेव्हा लीव्ह मिळत होती, पाहिजे तेव्हा मी म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच काम करायचं होतं, त्याच्यानंतर एक्स्ट्रा टाइम केला तर मला त्याचा बोनस मिळत होता. सो हे सगळं मी बघत होतो, खूप वेगवेगळे हे होते. प्लस मी ॲज अ आर्ट काय म्हणू गॅलरी असिस्टंट म्हणून काम करत होतो एका प्रतिष्ठित फोटोग्राफर आहे त्याच्या अंडर. सो तिथे पण मला एक वेगळा फील मिळाला होता या सगळ्या गोष्टींचा. आणि इतकं करिअर स्विचिंग झालं होतं तेवढ्या वेळामध्ये, फोटोग्राफी, व्हिडिओ, रायटिंग, हे सगळं म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं झालं होतं. सो मला ती भीती उरली नव्हती की बाबा मी हे स्विच केलं, दुसरीकडे गेलो तर मी नक्की कुठे जाणार आहे, काय करणार आहे. सो तो एक भाग संपला होता. प्लस एक मेन पॉईंट सांगतो की तुम्ही जर एक कुठली तरी गोष्ट करायला सुरुवात करताना, एक कुठल्या तरी जॉबमध्ये, जस्ट फोटोग्राफी म्हटलं मी, की जर तुम्ही कमर्शियल फोटोग्राफीमधला एक ॲस्पेक्ट घेऊन जर तुम्ही काम करायला सुरुवात केलं, तर तुम्ही एक 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष त्याच्यानंतर तुम्ही बोर होऊन जाता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही नाविन्य उरत नाही. सो तो मला म्हणजे माझ्यामध्ये ते एक वेगळे पण काहीतरी ठेवायचं होतं कॉन्स्टंटली, की माझी क्रिएटिव्हिटी बंद नाही झाली पाहिजे. पैसे येत आहेत म्हणून क्रिएटिव्हिटी सोडायची, ही कन्सेप्ट जी आहे आपल्याकडे, ती मला पटत नव्हती त्यावेळी, आज पण नाही पटत. पण त्याच्यामुळे मग मी ह्याच्याकडे आलो. हे जे शेवटचं वाक्य बोललास तू, त्याचा मीही एक शिकार आहे की ती जबाबदारी आली, घर कसं चालवायचं, मग ती माणसं तुमच्यावरती डिपेंड आहे, तर त्यावेळेला तुमच्यातला क्रिएटिव्ह पर्सन उठतो आणि मग तुम्ही फक्त बघता ती तुमची गरज. तर तुझ्यात ती कदाचित नाही दिसत आहेत ह्या गोष्टी, तर एनकरेजमेंट असू शकते, लोक मोटिवेशन घेतील त्यातून, इन्स्पायर होतील, म्हणून हा प्रश्न विचारला होता. आणि अर्थात बोपू काळे म्हणतात की नाविन्य की चटकन शिळी होणारी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात आता जी ही जर्नी चालू आहे किंवा पुढेही किती तो अजून दूरपर्यंत जाईल, तर तिथपर्यंत हा एक थॉट जो आहे तो तुझ्याकडे आहे आणि तो ह्या सगळ्यांना मिळावा. खरंच खूप चांगला वाटला हा थॉट ऐकून. कदाचित आज काही लोकांना इथे बसलेल्यांना क्लॅरिटी त्याच्याबद्दल आली असेल. तो चिपळूणला पूर कारणीभूत होता त्याच्या जर्नीसाठी. थोडस तिथे वळूया. तो पूर मीही जवळून पाहिलाय. त्या पुरात मीही तिकडेच होतो. जवळपास 30 तास मीही एका बिल्डिंग मध्ये अडकून पडलो होतो. मग जेव्हा पाणी ओसरलं आम्ही बाहेर पडलो, मदत करतो, लोकांची घरं बघवतो. तो जे बोलतोय ज्या एरियात तो राहायचा, जिथे त्याचं घर आहे, आता तो एरिया मी स्वतः पाहिलेला. आता त्याचं घर पाहिलं की नाही मला नीट आठवत नाही, पण अगदीच आपल्या पोटरीपर्यंत चिखलाचा गाळ घरात झालेला, सगळं सामान सुमान वाहून गेलेलं, सगळ्यांची घरं एकदम बकास दिसत होती. लोक दिवस रात्र त्या चिखलात काम करत होती, पाय त्यांचे कुजले होते. त्यावेळेला त्यांना काय हवं होतं हे विचारत होतो आम्ही. तर त्यांच्या पायांना लावायला मलम हवं होतं हे देत होतं. त्याच्यामुळे किती त्याची सिव्हिअरिटी होती आणि एखाद्याला कसं वाटेल आपलं घर ज्या वेळेला पुरा वाहून जाते आणि तिथून आपण एक उर्मी घेतोय की एक पुन्हा एकदा पुढे नव्याने चालण्यासाठी एक स्फूर्ती घेतोय. हे मोठी गोष्ट होती. मग थॉट तर आला की तुला चालायचं. तू रूट डिसाईड केला होतास का? तू असं डोक्यात ठरवलं होतंस का की मी इथून निघेन, मला इथे जायचंय, मी असं करेन, हे सगळं माझा प्लॅन आहे? असं काही रिसर्च वगैरे केला होतास निघण्यापूर्वी, तो विचार फायनलाइज होण्यापूर्वी? सो बेसिकली माझा बॅकग्राऊंड आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये. सो मला ते डॉक्युमेंटेशन करायचं होतं. तो विषय त्यावेळी शेतकरी आत्महत्या खूप प्रेव्हलंट विषय होता महाराष्ट्रामध्ये. तर शेती समस्या समजून घ्यायच्या हा मी त्याच्यामधला एक कोर ठेवला होता. सो तो कुठे मिळेल मग आता तो महाराष्ट्रातला मधला पट्टा जो आहे आपला, तिथे हा भरपूर मिळू शकतो. म्हणून मी तो मधला पट्टा ठेवून नागपूर वगैरे करत करत मी ओरिसामध्ये कुठेतरी जगन्नाथपुरी वगैरे अशा ठिकाणी संपवेन, हा पहिला विचार होता. पण खूप रॅन्डम होतं की असं नव्हतं की मला इथूनच जायचंय, ह्याच ठिकाणी जायचंय. भरपूर वेगवेगळ्या ठिकाणून जसं जमेल, पुढे जी डिरेक्शन मिळेल त्या डिरेक्शनने मी जात राहीन, असाच फक्त विचार होता त्यावेळी. मी हा थॉट कन्वे झाला तुझ्या माइंड मध्ये की मी असं करेन की आता मला असं वाटतं की ह्या प्रश्नाबद्दल माझ्या फोटोग्राफीच्या एका जॉब प्रोफाईल किंवा मी जसं काम करतो त्याच्यामध्ये मला हे करायचं आहे. ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी संग्रहित ठेवेन स्वतःशी. डिसिजन तर झाला होता, पण आता तुला माहितीये की मगाशी जसं आपल्याला बोलणं झालंय आई, आता भावाला तर कधी कधी ठीक आहे, भावाला सांगितलं बेधडकपणे किंवा मला असं करायचंय, तर कदाचित एक वेळ ते लगेच किंवा थोड्याफार आडेबडे घेऊन ते अग्री होतात किंवा ठीक आहे म्हणतात, कर तुला वाटतंय ना. पण आईच्या काळात आहे ना ती एक जोरदार कळ उठलेली असते की बापरे असं करणार तू, एवढ्याला जाणार,
मग तिथे तुला कसं जमेल, मग तू कुठे राहशील, काय खाशील, कशी जर्नी करशील, या सगळ्या गोष्टी आल्या असत्या का त्याची? तर त्यातनं थोडस पळवाट काढण्याचा काही प्रयत्न केलास का? हो, म्हणजे सुरुवातच जेव्हा केली, जेव्हा हे सगळं ठरवलं, तेव्हा मी कोणालाच सांगितलं नाही घरामध्ये. आणि मग आई-बाबांना मी राजस्थानचं तिकीट काढून दिलं. ते दोघे राजस्थानला गेले आणि राजस्थानला गेल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं, की बाबा मी असा-असा चालायला जातोय. मग त्याच्याकडे काही ऑप्शनच उरला नव्हता. मग मी गावाला होतो. गावाला आजी-आजोबा होते, काका-काकू होते आणि मग त्यांना मग मी समजवलं, "बाबा मला असं-असं करायचं, इथून इथपर्यंत जायचंय" वगैरे. सो त्यांनी मला कधी अपोज नाही केला, पण ऑब्व्हियसली घरातल्यांनी पण तेवढा अपोज नाही केला. आई सुरुवातीला थोडंफार होती, की कशाला म्हणजे ह्याचं काय पॉइंट काय या सगळ्याचा? काही अर्थच नाही. उगीचच चालायचंय फक्त त्याच्यामधनं काय मिळणार आहे? तर त्यावेळी म्हणजे मी काहीच बोललो नाही. पण त्यावेळी मी निघताना तरी असंच म्हणजे न सांगता निघालोय थोडक्यात सांगायचं झालं तर. आयडिया खूप चांगली आहे. बऱ्याच लोकांना आयडिया मिळतील. आई बाबांना कन्व्हिन्स करायचं असेल, त्याने राजस्थानचं तिकीट काढून दिलं. हा तुमच्या बजेटमध्ये काय आहे? तिथेच लांब नाही तर घरापासून 300-400 किलोमीटर लांब तरी धाडा, म्हणजे होईल. छान छान युक्ती होती. बरं, झाली सुरुवात आणि मग काय ठरवलंस, काय घ्यायचं बरोबर, कसं जायचं, असं काही डोक्यात होतं का? स्पेसिफिकली माझी काय तयारी असली पाहिजे, मी काय बरोबर गोष्टी कॅरी केल्या पाहिजे? कारण चालायचंय, ठीक आहे, स्वतः चालत इतक्या लांब जाणं हा थॉट एखाद्याच्या डोक्यात येणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण कसं वाटतं की एखादा म्हणजे खूपच अनाकलनीय गोष्ट वाटते ती, की ही होईल का साध्य, हे माझ्याच्याने होईल का? कारण काय होतं माहितीये का, सर्वसाधारण कुटुंबात आपण कुठेतरी जिथे राहत असतो ना, तर आपल्या मनामध्ये न्यूनगंड फार लवकर तयार होत झालेले असतात बऱ्याच गोष्टींना घेऊन. तर आपण स्वतःच्याच कॅपॅसिटीवरती डाऊट घ्यायला शिकलेलो असतो. त्याच्यातनं कसं मग बाहेर पडलंस, की तुला असं वाटलं का अंगावर येणार, की एवढं जमेल का माझ्याने, माझ्याने हे होईल का? तर ती प्रेरणा कुठून आली तुझ्यात, की मी हे करेनच किंवा माझ्याने होईल, मला हे करायचंय? सो सुरुवात तुम्ही केलीत ना, की एक जनरल रूल आहे हा आपल्या मेंदूचा, की आपण एक पॉइंट जर ठरवला तर आपण तिथपर्यंत पोहोचतो. त्याला उगीचच मध्ये पळवाटा काढायचा नाहीत. फक्त आपल्याला पॉइंट ए टू पॉइंट बी जायचं एवढंच फक्त ठरवायचं. आपण तिथे काही केलं कसंही पोहोचतो. म्हणजे आजपर्यंत तरी माझ्यासोबत झालंय. पुढे होईल नाही होईल माहित नाही. पण हाच एवढाच माझ्या डोक्यामध्ये पॉइंट होता, की मी इथून इथपर्यंत जाणार आहे. त्याला मी काही म्हणजे काही मध्ये आली प्रॉब्लेम्स तरी पण त्याचं सोल्युशन काढत आपण पुढे जात राहायचं. सो कसं जायचं हा त्याच्यामध्ये प्रश्न होताच, की काय करायचं, कसं जायचं? तर तुम्हाला बेसिक गोष्टी तरी लागतात. सो राहणार कुठे? सो टेंट घेतला होता सोबत. तुम्ही काय 2च कपडे घेतले होते. एक पांढऱ्या कलरचा वारकरी लोकं जे घालतात तशा टाईपचा एक शर्ट होता आणि एक नॉर्मल माझा दुसरा होता जरा स्वेट अब्झॉर्ब करेल अशा टाईपचा एक होता बास. 2 चड्ड्या, हाल्फ पॅन्ट्स आणि त्याच्याशिवाय मग काय म्हणू स्लीपिंग मॅट होती. त्याच्यानंतर थोडंफार काहीतरी खायचं सामान, जास्ती नाही पण थोडंफार आणि पाण्याच्या 2-3 बॉटल्स कमीत कमी सोबत ठेवायच्या. सो हा माझा एक झाला होता बघून, की एवढं लागेल. सो हे सगळं मी बॅकपॅकमध्ये टाकलं आणि बघितलं, की मला चालता येतंय का? तर ते खूपच हेवी होत होतं. मग खूप प्रयत्न केला, बघितले इकडचे तिकडचे. 2 लोकं होती ज्यांनी अरेबियन डेझर्ट तो ह्याच्यातला अबुधाबी जवळचा एक डेझर्ट आहे. तो त्यांनी एक अशी कुली लोकं जी गाडा असा घेऊन जातात, तशा टाईपचा गाडा त्यांनी तयार केला होता आणि त्याच्यामधनं ते क्रॉस केलं होतं त्याच्यामध्ये सगळं सामान टाकून. सो मी म्हटलं हे तयार करता येतंय का बघूया आपण. तर असंच सांगितलं, की माझ्या आई-बाबांना, की असं-असं मला वाटतंय, की असं काहीतरी करायचं. सो त्यांनी सांगितलं, की आमचा एक मित्र आहे विश्वास जोशी म्हणून तिथेच राहतात. आपल्या परशुराम देवळाच्या जवळपास. सो त्यांची केमिकल आपल्या घरडाच्या जवळपास कुठेतरी त्यांची ही आहे लोट्यामध्ये कंपनी. सो ते बेसिकली हेवी इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स वगैरे बनवतात. सो मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना दाखवला एक आराखडा वगैरे. त्यांना इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे त्यांनी 2-3 दिवसाच्या आतमध्ये मला एक प्रॉपर स्टेनलेस स्टीलच्या अलॉयची प्रॉपर एक त्यांनी कार्ट बनवून दिली. आणि मग मी त्याला ती घेऊन मग मी चालायला सुरुवात केली बेसिकली तिथून पुढे. प्रिपरेशन इम्पॉर्टंट होतं. जर्नी खूप लांबची असते, तर खूप लांबवर चालायचं असेल ना, तर आपल्या खांद्यावरती ओझं कमी हवं. मग तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खांद्यांवरती बऱ्याच प्रकारची ओझी असतात. ती विचारांची असतील, स्ट्रेस असेल, बिलीफ्स असतील, काही तुम्ही बांधलेले अडाके असतील, काही ठिकाणी नाराजगी आली असेल, काही ठिकाणी तुम्हाला आनंदही झाला असेल, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात.
तर हे थोडस आपल्या जर्नीशी रिलेट करणारी गोष्ट राहते नेहमी रिअल लाईफ मध्ये, की कमी वेट असलं पाहिजे जर तुम्हाला लांबपर्यंत चालायचंय, खूप दूरवर जायचंय. छान सुरुवात होती नरवण अर्थात तिथून. पहिला पडाव साधारण किती वेळानंतर होता तुझा, की फर्स्ट डे कसा होता ज्या दिवशी तू जर्नीला स्टार्ट केलंस आणि निघालास आणि एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत पोहोचलास? सो ते अख्खा दिवस कसा गेला होता फर्स्ट डे? सो ऑब्व्हियसली पहिल्या दिवसामध्ये सगळे सुरुवात केल्या केल्या ज्या जागांवरनं मी नेहमी जातो त्यात सगळ्या जागा नवीन दिसायला लागतात. लोक जी भरपूर वेळा जाता येता बघितलेली असतील ती सगळी लोक नवीन दिसायला लागतात. प्रश्न भरपूर पडायला सुरुवात होतात, कितीही नाही म्हटलं तरी पण नवीन 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 प्रश्न पडायला सुरुवात होतात. ती सगळ्याची मालिका म्हणजे त्या प्रोसेसमध्ये सुरुवात झाली होती. मी जेव्हा एक एक गाव करत करत पुढे 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 चालत जात होतो तेव्हा प्रत्येक गावामध्ये मी जस्ट जनरल बोलायचो, त्यांना सांगायचो की मी असं इथून इथपर्यंत चाललोय, तर ते मला मूर्खात काढायचे, म्हणजे असं कोण नाही जात. तर मी पण मजेत घ्यायचो ते आणि पुढे निघून जायचो. कारण की प्रॉब्लेम असा होता ना की तिथे कुठेही तुम्ही सिरियस असूच शकत नाही. मेन गोष्ट काय असते की तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमचे नातेवाईक मित्रमंडळी जे काही असतात त्याच्यामध्ये एक नाव घेऊन चालता, एक तुमची प्रतिष्ठा मान सन्मान सगळं घेऊन चालता. पण तुम्ही अशा कुठल्या तरी एका जर्नीवरती बाहेर पडता तेव्हा तुम्हाला ते सगळं सोडून द्यावं लागतं. म्हणजे तिथे ना कोणी आशुतोष आहे, ना कोणी जोशी आहे, ना कोणी कुठे राहिलेला आहे, काही आहे. हे तुम्हाला सगळं साईडला सारावं लागतं आणि तुम्ही सगळ्यांमधला एक माणूस फक्त असता आणि प्रत्येकासोबत तुम्हाला फक्त इंटरॅक्ट करत 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 पुढे जायचंय. खूप सिंपल गोष्ट असते खरं सांगायला गेलं तर, ती एवढी कठीण नसते की आपण आजच्या इतक्या टेक्नॉलॉजी हेवी जगामध्ये आहोत त्याच्यामुळे आपल्याला ती एकदम एक राहिलेलं आहे की आपण कॉन्स्टंटली एक कनेक्टेड आहोत कुठेतरी, की मी कोणतरी आहे, काहीतरी आहे, ह्या थॉटशी कनेक्टेड आहोत. मी हा कॉन्शियसली डिसिजन घेतला होता की मी मोबाईल बाजूला ठेवेन, मी मोबाईलवरती जास्ती राहणार नाही. मला जितकं लोकांशी बोलता येईल, दिवसातला जितका वेळ मला लोकांमध्ये काढता येईल तितका मी काढणार. आणि त्यामुळे मला एक सुरुवातीपासूनच ही स्ट्रेस अँझायटीवाली फिलिंग कुठे आलीच नाही. कारण की मी पहिल्याच गावामध्ये गेलो, पिंपर नावाचं गाव होतं, तिथे एक माझ्या मते हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे मला त्यांनी बोलवून घेतलं. आतमध्ये आरती चालू होती. तर आपल्या गावाला कसे कुठेही गेलं तरी पण नारळ ठेवायची परंपरा आहे, तर मला आतमध्ये बोलवून घेतलं आणि आरती चालू होती. मग आरती झाल्यानंतर की त्यांनी मग देवाला तो नारळ वाहिला आणि मग तिथून मग ती प्रोसेस त्यांनी ही केली की बाबा जातोयस तर त्याच्यासाठी बाकी कुठेही काही हे झालं नव्हतं, पण तू जातोयस तर तुझ्यासाठी आम्ही एवढं सुरुवात करतो इथून. सो तिथून अशी ती सुरुवात झाली. हळूहळू हळूहळू जसा पुढे जात होतो तसं तसं कळलं की हे सोपं नाहीये, म्हणजे ऍटलिस्ट कोकणामधले तरी चढ उतार सोपे नाहीयेत. सो ते पहिल्याच चढ उतारामध्ये कळलं होतं. पण ती काय म्हणू, वय असल्यामुळे की माझं म्हणजे शरीर 50 वर्षाच्या माणसाचं नसल्यामुळे कदाचित मला ते पुश करता आलं स्वतःला. सो प्रत्येक ह्याच्यावरनं जिथून कुठून जात होतो तिथून मग प्रत्येक जण येऊन गप्पा मारायचा, भेटायचा. क्युरिओसिटी होती प्रत्येकाला की बाबा काय आहे, म्हणजे नवीन काहीतरी दिसतंय, नॉर्मल नाहीये लोकांसाठी. सो ह्याच्यामधनं मग जात 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 असं गेलो. काही ठिकाणी अशा कोपऱ्यावरती असंच म्हणजे खूप चालल्यानंतर मग कोपऱ्यावरती कुठेतरी बसून राहायचं. मग तो बसून राहिल्यानंतरचा जो एक नजारा असतो ना समोरच्या बाजूला, की ज्याला आपण नॉर्मली रियालिटी म्हणू किंवा त्याला आपण म्हणू प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं म्हणायचं, किंवा भविष्य आणि भूतकाळाचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते बाजूला सारलेले आहेत आणि जे काही जगतोय ते आपण ह्या वर्तमानामध्ये जगतोय. ते तिथून ऑलरेडी सुरू झालं होतं बेसिकली, की जिथे आहे जे काही आहे ते आहे, फक्त तुम्हाला त्रास नाही करून घ्यायचा आहे त्याचा, चांगलं नाही म्हणायचं, वाईट नाही म्हणायचं आहे, जसं आहे तसं आहे. आताच त्याच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं असेल कोकणात थोडे रिच्युअल्स असतात. तिकडची लोक एक फोक प्रेझेंट करतात नेहमी, नमन. तर त्या नमनाच्या सुरुवातीला ते ईश्वराची एक आणभाग करतात. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा. तर ते नमन गरजेचं होतं. म्हणून ते जे गाव आहे पिंपर, ते गावातल्या लोकांची धारणा आहे, अरे बाबा तू एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट साठी बाहेर पडलास, एवढी मोठी गोष्ट करणार आहे, हे कसं साध्य करणार? पण देवाचा आशीर्वाद पाहिजे की नाही? नारळ ठेव. सुरुवात आहे ना नारळ ठेवून करतात. कोकणात हे फार होतं, तुम्ही काहीही नवीन करायचं नारळ ठेवूनच त्याची सुरुवात केली जाते. तर ते सगळ्यात पहिल्यांदा दिसायला लागलं. आता जसं तो म्हणाला की दृष्टी,
ते सगळं नवीन नवीन दिसायला लागलं. ज्याच वाटांवरून मी चालत होतो ते सगळं मला नवीन दिसतंय. इनफॅक्ट आता ज्या वेळेला आपण इथे बसलोय तर आपण इकडून तिकडे बघताना सगळं जसं दिसतंय तसं तिकडून इकडचं दिसत नसेल कदाचित. ते खूप फार वेगळं दिसणार असतं. पहिला दिवस मी याकरता त्याला विचारला की कसं होतं, कारण तुम्ही जेव्हा कशाचीही सुरुवात कराल ती सुरुवात अशी झालेली असेल जिथं वाटेल बापरे काय करू की नको, जाऊ की नको, मन डचमळेल, डिसिजन घेतलाय पुढे जायचं की नाही, मागे येऊ का, फिरू का, काय करू, अशा ह्याच्यात असतो आपण. पण कदाचित तो युरोपात राहिला असल्या कारणाने तिकडे हिटलर समजून घेतला असेल की घेतलेला डिसिजन जो आहे तो डिसिजन भले चुकीचा आहे बरोबर आहे माहित नाही, पण तो जसा घेतलाय तसा त्याला पुढे घेऊन जायचा हे त्याचं तत्व होतं. कदाचित ते तत्व असेल, पण छानच होतं पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स तुझ्याकडून ऐकायला फार बरं वाटलं. पण डे फर्स्ट आणि आता अजून आपल्याला माहित नाहीये. तू ठरवलं तसं काय असं की तुझा जर्नीचा एंड पॉइंट फिक्स होता की तुला तिथेच जायचंय, की जसं पुढे सरकलास तसं तू तुझा रूट ठरवत गेलास? नाही, सुरुवात जेव्हा केली तेव्हा जगन्नाथपुरी असं टेंटेटिव्ह एक ठरवलं होतं की इथपर्यंत मला जायचंय. पण जसं जसं मी पुढे जात गेलो तेव्हा प्रत्येक ठिकाणी मला वेगवेगळी लोक भेटत गेली, वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे गोष्टी सांगत गेली की बाबा इथे असं आहे तिथे तसं आहे. सो मग मी तिथून मग तो रूट चेंज करत राहिलो प्रत्येक ठिकाणून. आणि मग मी सोलापूरमध्ये होतो तेव्हा मला एक त्यांना जलकन्याचा अवॉर्ड भेटलाय, भक्ती जाधव म्हणून. त्यांनी मला प्रकाश आमटेंची भेट घालून दिली म्हणजे मोबाईलवरती. आणि मग मी त्यांना विचारलं की म्हणजे सांगितलं बेसिकली की असं असं मी इथून चालतोय. तर पहिला त्यांचा प्रश्न होता की कसा येतोयस? मी म्हटलं चालत. तर म्हणतात चालत? म्हटलं हो. किती वेळ लागेल? म्हटलं एक महिनाभर तरी नक्कीच लागेल. तर म्हणतात की ठीक आहे, चंद्रपूरपर्यंत आलास की मला कळव, मग तिथून पुढे मी तुझी सोय करतो. सो माझं असं नव्हतं की मला इकडूनच जायचंय, पण त्यांनी इतके एकदम म्हणजे बोलता बोलता बोलून गेले की तू चंद्रपूरवरनं ये आणि मला कळव. मी म्हटलं ठीक आहे चला आता आपण चंद्रपूर साईडने जाऊया, पुढे बघू काय होईल ते होईल, जसं डिरेक्शन जाईल त्या डिरेक्शनने जात राहील. नाही, छान होतं. कधी कधी असंच असावं, प्लॅनिंग काही नसावं, बाहेर पडावं आणि कुठेही भटकावं असं प्रत्येकाला वाटतं की नको बाबा, एखादा असा उन्हाळ दिवस पाहिजे, स्वय काही फिक्स नाही पाहिजे. मग या जर्नीमध्ये आता तिथे पोहोचलास तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू बराच वेळ म्हटलास की मी या सगळ्या गोष्टी पाहत होतो, नेहमीच्या वाटा माणसं तीच तीच दिसत होती. मग असा कोणता एक प्रांत आला जो तुझ्यासाठी पूर्णतः नवखा होता, नाही पाहिलंय, अगदीच सगळं वेगळं दिसतंय, रस्ता वेगळा दिसतोय, आजूबाजूला लोक तरी वेगळी दिसतात, त्यांची भाषा कानावर पडते ती वेगळी दिसते, आणि तिथे खाण्यापिण्याचं जे काय तुला मिळत होत असेल, तू जिथे कुठे खात पित होता असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं चेंज आला असेल. सो काय होता तो फर्स्ट एक्सपिरियन्स ज्यावेळेला तू पूर्णतः एका वेगळ्या चाकोरीतल्या प्रांतात पोहोचला होतास? सो म्हणजे मी खरं सांगायला गेलं तर माझ्यासाठी फक्त कोकणच आहे की जो मी म्हणजे ज्याला मी स्वतःसारखा म्हणतो, पण पूर्ण कोकण पट्टा नाही. सिंधुदुर्ग गेलो तर मला काही समजणार नाही तिथलं. पण मी जसा घाट चढून वरती गेलो आणि मी जसा उंब्रज वगैरेच्या पुढे जायला गेलो आणि पंढरपूर रस्त्याने जाणार होतो. सो पंढरपूरच्या साईडला जेव्हा मी जायला सुरुवात केली तेव्हा पहिलं मायणी म्हणून एक गाव लागलं. तिथूनच ती सुरुवात झाली होती खरी. पहिल्यांदा मला तिथे एक वीटभट्टीवरती काम करणारी लोक भेटली. मी जसं कोपऱ्यावरती बसलो होतो त्यांनी बघितलं की असंच कोणीतरी बसलंय, तर आले माझ्याजवळ, विचारलं नाही काय करतोयस, कुठे चाललायस वगैरे. मी सांगितलं आणि विचारलं नाही की काय खाल्लंस का, तर नाही म्हटलं. तर ही सगळी लोक जी वीटभट्टीमध्ये काम करून जस्ट आल्यात, पूर्ण हात पाय त्यांचे भरलेले आहेत मातीने वगैरे, त्यांनी धावत पळत जाऊन त्यांच्याकडे जे काही डब्यात होतं ते सगळं घेऊन माझ्यासाठी आले आणि मला खायला त्यांनी दिलं नाही. सो त्या दिवसापासूनच म्हणजे सगळं चेंज झालं होतं. त्याच्या अगोदर पण एक येडोबा देवस्थान आहे. आपण जातो येतो पुण्याला, पण आपल्याला कधी ते म्हणजे लागलं तरी पण आपण बघत नाही. सो एक मध्ये तो एक लेफ्ट साईडला कुठला तरी एक एस.टी. स्टँड आहे, तिथे वडापाव चांगला मिळतो, आपण येतो तेव्हा मधला एक पट्टा आहे. असं कुठला तरी एक पट्टा आहे, तिथे येडोबा देवस्थान म्हणून आहे. तर तिथे मला एका माणसाने बघितलं आणि त्याने म्हटलं की तू ये ना आतमध्ये ये. तर त्यांनी मला घेऊन गेले. जवळजवळ 2 तास मी बाहेर बसलो होतो, काहीच हे नाही, आणि तो कुठेतरी कामात होता काहीतरी. सो मी तिथे बसून राहिलो आणि मस्त आजूबाजूला बघतोय, लोक खेळतायत. तिथे काहीतरी जत्रा येणार होती, तर भरपूरसे आदिवासी लोक आले होते त्या बाजूला आणि लोक मजेत खेळत होती, काय चालू होतं. मागच्या बाजूला तिथे नदी वगैरे आहे, सो मुलं त्याच्यामध्ये उड्या मारत होती वगैरे. 2 तास मी मस्त बघत बघत काढले आणि 2 तासानंतर तो माणूस आला आणि म्हणतो की तू येऊन सांगितलं का नाहीस मला तू आलायस ते? म्हटलं नाही, मी मजेत आहे, मला तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी मस्तपैकी एन्जॉय करतोय ह्याला. पण
मग तिथे मग त्यांनी मला 2-2, 3-3 लोकांनी मला डबे आणून दिले, की तुम्हाला खायला काही नाही आहे तर तुम्ही इथे डबा खा. त्यांनी मला त्या देवळामध्ये थांबायला दिलं. म्हणजे सगळंच ते वेगळंच होतं. भाषा तिथे बदललीच होती ऑलरेडी, कारण की मी भरपूरसे आजूबाजूचे माझ्या होते ते आदिवासी लोकं होती. त्याच्यामुळे त्यांची भाषा ऑलरेडी चेंज झाली होती त्याच्यामध्ये. तिथून जसं जसं मी पुढे गेलो मायणीमध्ये, तर तिथे मी एका सरपंचाच्या घरी म्हणजे मी लिटरली त्याच्या घरी गेलो असाच, आणि तिथे विचारलं आजूबाजूला की कुठे असं मला राहायला मिळेल. तर ते म्हटले की नवीन सरपंच काय खास नाही, पण तुम्ही जुन्या सरपंचाच्या घरी जातो, जरा चांगला माणूस आहे. तर त्याच्या घरी गेलो. त्याची आई बसली होती बाहेरच्या बाजूला, मेंढरं होती आणि असं काय, आणि विचारलं. तर तिथे मग विचारलं ऑब्वियस प्रश्न की कोण आहेस, कुठला आहेस, काय करतोस वगैरे. सो सांगितलं. आणि त्याच्यामध्ये एक अशा गावांमध्ये जात असताना आपल्याला एक म्हणजे आपल्याकडे एक कुतूहल असतं की अरे पोरगा बाहेर शिकून आलाय, मग हा काहीतरी हा असेल. सो ते कुठेही इंग्लंड नाव ऐकलं हा तुला ही चांगल्यातली रूम आमच्याकडची आहे, ती तुला मिळणार. सो तिने मला घरी बोलवून घेतलं थोडक्यामध्ये. तिथे मी एक दिवस काढला, रात्र काढली बेसिकली. आणि रात्री पहिलंच म्हणजे जे खाणं आलं, तुला खोटं नाही वाटणार, ते म्हणजे इतकं तिखट होतं की ते तू पुढच्या दिवशी सकाळी कसा काढशील ते तुला म्हणजे इतकं कठीण पडेल तुला, अशा टाईपचं ते खाणं होतं तिथे. आणि बाकीची लोकं होती ती आरामात खात होती, म्हणजे त्यांना काही नवीन वाटत नव्हतं अशा ह्याच्यामध्ये ते खात होती. सो तो एक एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. सकाळी मी तिथून निघालो तर एक 5-10 किलोमीटर चालून गेल्यानंतर एक मागनं माणूस येतो सायकलवरती, आणि तो थांबवलं मला, आणि तो दूध आणि पोळ्या घेऊन आला होता, तूप लावलेल्या वगैरे. तर मला थांबवलं, आणि म्हणजे मी ओळखत होतो त्याला, मागच्या दिवशी बघितलं होतं रात्री सरपंचांच्या घरामध्ये तो आला होता. म्हणजे बातमी पसरते, गावामधली सगळी लोक एकत्र येतात, कोण आहे बघायला वगैरे. सो तो आला, आम्ही बसलो, गप्पा मारल्या वगैरे, पण तेव्हा काही कळलं नाही कोण आहे माणूस, काय आहे. सो तिथे मग मी त्याला विचारलं काय, तर तो म्हणतो की माझ्याकडे एवढंच आहे, म्हणजे माझ्या घरी अजून काही वेगळं तुला देण्यासारखं नाहीये, हे ताजं दूध आहे आणि ह्या पोळ्या आहेत तूप लावलेल्या, ह्याच्या पलीकडे मी तुला काही देऊ शकत नाही. पण त्या पोळ्या आणि ते दूध इतकं म्हणजे महत्वाचं होतं त्यावेळी माझ्यासाठी, की माझ्यासोबत खाणं होतं, पण त्या खाण्याला काही किंमत नव्हती. ह्या खाण्याला खूप किंमत होती, तसं बघायला गेलं तिथे तर. सो हा बेसिकली तिथूनच तो सगळा चेंजवाला जो काही आहे ना, मग पुढे जिथे कुठे मी गेलो, जिथे कुठे मी थांबलो, तिथे प्रत्येक ठिकाणी मला असंच म्हणजे हे करायचे. थांबायचो मी कुठेही, म्हणजे जिथे भेटेल तिथे, की जर कोणीतरी मला बोलवलं घरी ये थांब म्हटलं तर घरी थांबायचो. कोणी देवळामध्ये थांबवलं तर देवळात थांबायचो. एक ठिकाण होतं पंढरपूरच्या अलीकडे, की जिथे मी संध्याकाळचा 6:30 वाजले होते, मी चालत होतो. आणि म्हणजे जवळजवळ त्या दिवशी 45 किलोमीटरच्या वरती चालून झालं होतं, आणि थकलो होतो, पण ते सांगायचं कोणाला की बाबा कोणी काहीच बोलत नाहीये त्याच्यावरती, तर कसं काय. 6:30-7 वाजत आले होते, अंधार पडायला लागला होता, आणि तेवढ्यात एक मुलगा आला असंच, म्हणजे ऊसबीस घेऊन चालला होता, आणि तो गप्पा मारायला लागला. गप्पा मारल्या मी त्याच्याशी, आणि मग तेवढ्यात एक मागणं अजून एक मुलगा आला, आणि तो पण ऐकत होता. बऱ्याच वेळापासून तो हे सगळं ऐकत बसला होता. आणि ऐकून मग तो मला विचारतो की मग तुम्ही थांबता कुठे? मग मी त्यावेळी म्हणजे ती तिथे ओरिजिनल झालेली टॅक्टिक म्हणावी, की तुमच्यासारखी सज्जन माणसं भेटतात आणि मग ती घरी बोलवतात, मग घरी त्यांच्या थांबतो वगैरे. सो मग ते ये मग आमच्या घरी थांब. मग चला, मग मस्तपैकी तिथे थांबायचं वगैरे. असं भरपूर ठिकाणी अशा मजा घेत घेत गेलो, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर. तो जो किस्सा होता ना, की त्या माणसाने येऊन तुला हे सांगणं की बाबा रे माझ्याकडे इतकंच आहे. आयुष्यात तुम्ही अनेक प्रकारच्या जर्नी मध्ये असता, तुमचं कौतुक वाटणारी काही माणसं असतात, ती नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी त्या दूध पोळीसारखं प्रोव्हाइड करतात. ती गोष्ट म्हणजे ते म्हणतात की बाबा माझ्याकडे इतकंच आहे. मला एक प्रसंग आठवतो जो मी काय रिलेट करतो. म्हणजे मी गावातल्या नाटकात जेव्हा परफॉर्म करायचो, तेव्हा मी पहिल्यांदाच मला असं वाटतं दामोदर पंतांचं दुसऱ्या वर्षी नाटक केलं, पहिल्यांदा टूर केलं, नेक्स्ट इयर ते केलं. तर त्या वर्षी मला एक बक्षीस आलं मध्यंतरामध्ये, ज्याची अमाऊंट होती 26 रुपये. आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात 26 रुपये अशी अमाऊंट कोण देतं ना एखाद्याला. तर ज्या माणसाने तिथे दिलं होतं त्याच्या खिशात होते नव्हते तेवढे पैसे त्याने काढले. तर ते 26 रुपये झाले मोजून, आणि ते आमचे डायरेक्टर साहेब मध्यंतरात सगळं पाहत होते, त्यांच्या हातात दिले. तर मी त्याचा प्रश्न केला, म्हटलं हा काय प्रकार आहे, काय विषय. तर तो माझ्याकडे बघून हसला. आम्ही तुला नाही कळलं का, आणि त्याच्या खिशात होते नव्हते तेवढे सगळे पैसे काढून त्यांनी तुला दिले.
तर तुझ्या जर्नीमध्ये तो जो माणूस आहे तो इथे प्रत्येकाच्या तुमच्या आयुष्यात असेल, तुम्ही त्याला आयडेंटिफाय करा की हा कोण आहे, तो दूध पोळी देणारा माणूस माझ्या आयुष्यात कोण आहे, तर तो असेल कोणी ना कोणी. तर नक्की त्याला आयडेंटिफाय करा आणि त्याला सोडू नका. त्याचं महत्व तुमच्या लाईफमध्ये खूप राहील. पहिला टप्पा मी तुला असं विचारेन की एक 100, 200, 300 किलोमीटर पर्यंत तू चालून गेलास, तोपर्यंत तुला कळलं डेचं एक रिच्युअल सेट झालं की जसं तुला सांगितलंस की एक टॅक्टिक मला जमली होती. मग तो असं मागे वळून पाहिलंस का, की तो असं रिलेट करून पाहिलंस का, मी कुठून सुरुवात केली, मी कुठे येऊन पोहोचलो, किती चाललो मी, काय काय घडलं माझ्यासोबत, हे रिवाइज झालं मध्ये कुठे असं बसून शांतपणे? नाही, भरपूरशा ठिकाणी म्हणजे एकदा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये चालायला सुरुवात केलं ना, मी जसं म्हटलं की तुम्ही वर्तमानामध्ये जगायला सुरुवात करता. तुम्हाला भूत, भविष्य काही एवढा फरक नाही पडत त्या ह्याचा. सो त्याप्रमाणे होतं ते, की जिथे मी जुनं सोडून दिलं होतं ऑलरेडी, की हे मला फक्त चालत राहायचंय. त्याच्या पलीकडे काही जास्ती कॉम्प्लिकेट नाही करायचंय डोक्यामध्ये माझ्या. सो मी जिथे कुठे जात होतो, जिथे कुठे थांबत होतो, त्या असंच ठिकाणी थांबत होतो, की भरपूरशा ठिकाणी मग रेस्ट हाऊसेस मिळायला लागले, शासकीय विश्रामगृह वगैरे. सो शासकीय विश्रामगृहामध्ये 1-2 ठिकाणी थांबलो आणि ते लगेच लक्षात आलं की बाबा आपण कम्फर्टेबल व्हायला लागलो आता थोडे, की हे तुम्हाला चांगला बेड भेटतोय, हे भेटतंय. असं मी म्हटलं कम्फर्ट नको, कम्फर्ट सोडायचा. मग पुढे जिथे कुठे काही अरेंज केलेलं असायचं कधी कधी गावामध्ये, की या नेक्स्ट गावामध्ये काहीतरी आहे, सो मी ते गाव सोडून त्याच्या आदल्या गावामध्येच थांबायचो आणि तिथेच मग कोणीतरी भेटायचं आणि तो मला घरी वगैरे घेऊन जायचा, मी त्याच्या घरी मग थांबायचो. सो मी ते स्वतःहून म्हणजे स्वतःला ते कधी करून नाही दिलं की बाबा कम्फर्टेबल खूप व्हायचं ह्या प्रोसेसमध्ये. हा तो मेसेज आहे. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये कम्फर्टेबल व्हायला लागतात त्यावेळेला समजायचं असतं की तुमची ग्रोथ थांबणार आहे, पुढचा प्रवास कदाचित तुमच्याच्याने नाही होणार. तर त्यावेळेला तुम्ही ते ठरवा स्वतःशी की मी कम्फर्ट व्हायचंय का इथे, किंवा मी मागे वळून बघू का की मी किती कर्तृत्वाने इथपर्यंत पोहोचलो, मग तिथपर्यंतच येऊन थांबणार आहात का त्याच्या पुढचा सगळा प्रवास खुंटणार आहे का तिथे. तुम्ही त्या साचलेल्या डबक्यासारखं थांबायचं की प्रवाही राहायचं त्या नदीसारखं, हे आपण ठरवायचं असतं. म्हणूनच कदाचित त्याने नाही हे नाही पाहिलं की मला किती लांब जायचं आणि किती लांब चालून आलोय. पुढे थोडंसं वळूया. तुझा डिडोर येणार होता, तुला जायचं होतं हेमल कसा इथे, आणि तुझं बोलणं झालं होतं डॉक्टर प्रकाश आमटेंसोबत. आता ती एक अशी वल्ली आहे की म्हणजे त्यांच्या संपूर्ण घराबद्दल काय बोलावं, बाबांबद्दल असेल की प्रकाश डॉक्टर सरांबद्दल काय असेल, की त्यांनी जे केलंय ते सगळ्यांनाच साध्य होईल असं नाही, ते सगळीच तिथपर्यंत पोहोचतात अशी नाही, आणि त्या व्यक्तीबद्दल तूही ऐकलं अशी. तुझ्या डोक्यात असं काही सुरू होतं का की आता आपण जाणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, मग कसं असेल ते व्यक्तिमत्व, प्रत्यक्षात कधी भेटलं नाहीये, बोललोय, ते बोलले की इथे ये, आणि त्यांचं व्यक्तिमत्व जसं आपण दुरून पाहिलंय सगळ्यांनी, आपण हेमल कसाबद्दल ऐकलंय, आम्ही तर पुस्तकातनं शिकलंय हेमल कसाबद्दल, किंवा मग आनंद आश्रमबद्दल, मग बाबांची जर्नी, आणि मग प्रकाश सरांची जर्नी. तर मग तेव्हा तुझ्या डोक्यात असं काही चालू होतं का की ह्या जर्नीमध्ये त्यांची भेट होईल तेव्हा मला कसं वाटेल, किंवा मी त्यांच्याबद्दल काय विचार करतो, असं काही डोक्यात? सो मोस्ट ऑफ द टाइम असं असतं ना, सर्वायवल इन्स्टिंक्ट असतो, की त्या सर्वायवल इन्स्टिंक्टमध्ये तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी विचारातच येत नाहीत अजिबात. पहिल्यांदा फोन केला तेव्हा ऑब्व्हियसली ती भीती होती, अरे काय मी बोलू आणि कसं बोलू वगैरे, पण त्याच्यानंतर ती भीती पण निघून गेली होती. आणि तुम्ही एकटे असल्यावरती हे विचार येतात. सो मी तिथून चालत असताना तो जो आलापल्लीचा पट्टा होता तिथे मी एकटा नव्हतो, हे सर आहे तिथे बसलेले, महारुद्र मंगनाळे. सो हे माझ्या सोबत होते त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. मी त्यांना भेटलो, म्हणजे आमची काही ओळख नाही तशी बघायला गेलं तर. मी शिरूरमधनं जात होतो, चाकूरला थांबलो होतो, तिथे एक डॉक्टरांनी मला घरी बोलवून घेतलं होतं. तर त्यांना फक्त मी काय करतोय थोडं इंटरेस्टिंग वाटलं म्हणून म्हटले की तू ह्यांना जाऊन भेट, ते पण जरा इंटरेस्टिंग माणूस आहेत. तर मी त्यांच्या फार्म हाऊसवरती गेलो होतो तिथे आणि त्यांना भेटलो तिथे. सो ते पण लेखक आहेत, जर्नलिस्ट आहेत. सो आमच्या गप्पा झाल्या, मी तिथे थांबलो, म्हणजे मी पूर्ण जर्नीमध्ये एकाच ठिकाणी कदाचित एवढा वेळ थांबलो असेल. आणि त्यांनी मला निघताना सांगितलं की तू ह्या पट्ट्यामधनं जेव्हा जाशील तेव्हा मी तुझ्या सोबत येईन चालायला. सो मी हो म्हटलं. आता भरपूरशा वेळी काय होतं की आपण हो म्हणतो, पण त्याच्यानंतर पुढे जाऊन तो माणूस येईलच नाही येईल ह्याची काय शाश्वती नसते. पण जेव्हा मी तिथपर्यंत पोहोचलो, आनंदवनापर्यंत, तेव्हा त्यांनी मग मला फोनवरती सांगितलं की मी येतोय. मग ते आले माझ्यासोबत, आम्ही एकत्र चाललो होतो पूर्ण पट्टा हेमल कशापर्यंत. सो माझी ती एक जर्नी जिथे ऍक्च्युअल भीती वाटली पाहिजे किंवा काहीतरी झालं पाहिजे अशा ठिकाणी मी खूप आरामात, म्हणजे एकदम मजेत चालत चालत निघून गेलो. कारण की आम्ही गप्पा मारत होतो, वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारत होतो.
आजूबाजूला जे काही बघत होतो, जिथे कुठे राहत होतो, आम्ही एक दिवस ग्रामपंचायतीत एकदम आतल्या एका गावामध्ये होतो, आदिवासी पाड्यामध्ये, आणि तिथे आम्हाला त्यांनी सोय करून देतो म्हटले आणि त्यांनी काहीच नाही केलं. सो रात्रीच्या आम्हाला 9-9:30 वाजता त्यांनी सांगितलं की आमची ग्रामपंचायतीचं एक म्हणजे जागा आहे ती, तिथे जाऊन तुम्ही झोपू शकता. आता झोपू शकता म्हणजे त्यांनी फक्त आम्हाला किल्ली दिली, काही नाही. पूर्ण धूळ खालती सांडलेली, काही तिथे झोपायची सोय नाही, काही नाही, काही नाही. आम्ही पूर्ण म्हणजे घामाघूम झालेले तसेच आलो होतो. मागच्या बाजूला एक हँडपंप होता. सो हे आणि मी मागच्या बाजूला जाऊन हँडपंपवरती मी एकदा करतोय, एकदा हे करतायत, आणि आम्ही मस्तपैकी तिथे अंघोळ वगैरे केली. गेलो परत तिथून तो पूर्ण कचरा साफ केला, तिथे झोपलो आणि सकाळी उठून तिथून निघालो. सो तिथे म्हणजे सुरुवात जिथे झाली तिथे आम्हाला पहिल्यांदा एका गावामध्ये एंटर करताना आर्मीची भरपूरशी लोकं भेटली, कारण की तिथून तो ऍक्च्युअल रेड कॉरिडॉर सुरू होतो. सो तिथे जाताना आम्हाला आर्मीचा जिथे माणूस भेटला तिथे आम्ही इतके एकदम सहजतेने गेलो त्यांच्या समोर, म्हणजे सगळेच एकदम घाबरून वगैरे येत आहेत आणि आम्ही इतक्या सहजतेने तिथे जात होतो. आणि असंच त्या बंदुकीला हात लावला आणि म्हटलं ही खरी आहे का, तर हसायला लागली आमच्याकडे बघून. तर ती एक गोष्ट जी तिथे होती ना, की काहीच त्याच्यामध्ये भीती तुम्हाला उरत नाही कशाबद्दलच, ती तशी एकदम निर्माण झाली होती त्या प्रोसेसमध्ये. आणि मग आम्हाला त्यांनी पण खूप एकदम मजेतच म्हणजे पुढे प्रवासामध्ये एंटरटेन केलं, पुढे जाऊन दिलं वगैरे, ह्या सगळ्या ह्याच्यामधून. बंदूक खरी आहे का एखाद्या म्हणजे सुरक्षा रक्षकाला विचारायचं, जो सुरक्षा प्रोव्हाइड करतो आपल्याला, फारच निरागस प्रश्न होता. म्हणूनच ना आता मी तुला प्रश्न विचारणार होतो, ते ऐकल्यानंतर म्हटलं विचारू की नको, पण तो विचारण्यात काही पॉईंट नाही. प्रश्न असा होता की बाबा एवढ्या दिवसांच्या प्रवासात तुला कधी असं वाटलं का की बाबा माझ्या जवळच्या ह्या बिलॉंगिंग्स आहेत त्या चोरीला जातील, कोणी घेऊन जाईल, मी झोपलोय तर माझे सकाळी डोळे उघडतील की नाही, मला कोणी काही इजा करेल का, मला मारेल का, माझ्यावर अटॅक होईल का, अशी अशी कुठली एक अनामिक भीती तुझ्या डोक्यात होती का इतक्या दिवसांमध्ये? सो एक पॉइंट येतो की जिथे तुम्हाला हे समजतं की जर मी पुढच्या माणसासोबत चांगला आहे तर तो माझ्यासोबत चांगलाच असणार आहे. कितीही काही करा तुम्ही, तुमचे विचार नसेल मिळत, तुमचं काही म्हणजे तुमच्या एकमेकांशी मिळत नसेल, तरी पण जर तुम्ही त्यांच्यासोबत चांगले वागलेतात तर ते तुमच्यासोबत चांगलेच वागतात, कितीही काही झालं तरी. माझ्यासोबत अशा भरपूरशा ठिकाणी अशा गोष्टी झाल्या. आता ऑब्व्हियसली आपण एका समाजामध्ये राहतो तेव्हा आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स असतात म्हणायचे, की आपण खूप वेगवेगळ्या टाईपमध्ये विभागले गेलोय, जातीमध्ये, धर्मामध्ये, संप्रदायामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो आपल्याला ती वाली भीती जास्ती असते की मी शहरामधनं कुठेतरी जायचं तर ते सांगायचे की बाबा ह्या ठिकाणी अशी अशी लोकं असतात आणि मग ती तुला त्रास देतील. तिथे गेल्यावरती ते दुसऱ्या लोकांबद्दल सांगायचे, मग तिथे गेल्यावरती ते अजून तिसऱ्या लोकांबद्दल सांगायचं. सो प्रत्येक ठिकाणी होतं काय, बेस तर भीती, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. मी जिथे कुठे गेलो तिथे मला प्रत्येक टाईपची माणसं भेटली आणि त्यांनी मला ठेवून घेतलं त्यांच्याकडे, त्यांनी त्यांच्यासारखं म्हणून मला बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे राहायला दिलं. एक औसाच्या अलीकडची एक जागा आहे की जिथे मला रात्र भरपूर लेट झालं होतं आणि तिथे मला जायला म्हणजे राहायला काहीच पर्याय नव्हता. मी भरपूरशा तिथल्या म्हणजे रेस्टॉरंट्स वगैरे होते, त्या रेस्टॉरंट्समध्ये विचारलं की तुमच्या तिथे बाहेरच्या बाजूला टेंट वगैरे टाकू शकतो का, तर प्रत्येक जण नाही म्हणायचं. मग हायवे होता, हायवेवरनं चालत होतो, काहीच ऑप्शन नाही. आणि मग एक पॉइंट आला जिथे मला समोरच्या बाजूला एक म्हणजे पाटी दिसली तिथे समोरच्या बाजूला, मराठीमध्ये लिहिलेलं होतं आणि तिथे लिहिलं होतं लॉज. सो मी गेलो तिथपर्यंत आणि पुढे जाऊन वाचलं तर ते ऍक्च्युली लॉज नव्हतं, ताज लिहिलं होतं. सो मी गेलो तिथे आतमध्ये बसलो, आता काही तिथे ऑप्शन नाही. तर तिथे एक राजुद्दीन शेख नावाचा एक माणूस होता आणि त्याने मला असंच तिथे बोलवून घेतलं. बसलो, त्याने, मी विचारलं खायला आहे का, तर नाही म्हणतो की आमचं आत्ताच नवीन नवीन उघडले, सो चहा वगैरे मिळेल. म्हटलं ठीक आहे चहा द्या. सो चहा वगैरे दिलं, नाही सगळं झालं. आणि मग त्यानंतर आम्ही गप्पा मारायला लागलो. त्यांनी त्यांच्या तिथल्या ह्याच्याबद्दल सांगितलं, जुन्या सगळ्या गोष्टी सांगत होते ते. आणि मग तिथून त्यांची गावामधली जितकी पण मंडळी होती त्यांनी तिथलं, ऑब्व्हियसली दारूचा प्रश्न खूप मोठा आहे मराठवाड्यामध्ये, त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. मग त्यांनी मला बेसिकली तिथल्या गावातली जितकी पण लोकं होती तेवढ्यात ती आली तिथे आणि येऊन बसली. सो त्याच्यामध्ये सगळ्या टाईपची माणसं, त्याच्यामध्ये ब्राह्मण होता, त्याच्यामध्ये एक धनगर समाजाचा होता, त्याच्यामध्ये एक मराठा होता. सगळ्या टाईपची लोकं येऊन एका टेबलवरती बसतात आणि गप्पा मारतात, चहा पितात, गप्पा मारतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. खाणं तेवढ्यात त्यांचं आलं होतं. सो ऑब्व्हियस आता मी जोशी ऐकल्या लगेच कोणालाही समजेल की मी ब्राह्मण ह्याच्यामधनं येतो, तर मला खाणं एक स्पेसिफिक टाईपचं लागेल ह्या हेतूने त्यांनी घरी फोन करून सांगितलं की बाबा असा असा मुलगा आलेला आहे, तर त्याला तुम्ही खाणं घेऊन या.
तर राजुद्दीनच्या भावाने मला त्याच्या डब्यामधलं खाणं प्रॉपर व्हेज बनवलेलं आहे तुझ्यासाठी, म्हणून तू येऊन तुला खायला लागेल, म्हणून ते त्यांनी आणून माझ्यासमोर ठेवलं. आता मी हे म्हणजे खूप ओपनली बोलतो की माझं असं काही कंपल्शन नाही आहे की मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मी काही म्हणजे जे भेटेल तिथे मी ते खायला मला काही हे नाही वाटत. पण ऑब्व्हियस आहे की एक असा जो बाहेरचा माणूस आहे की ज्याला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही, तरी पण तो एवढ्या प्रेमाने मला ती म्हणजे हे करतो. मला झोपायला काही नव्हतं, तर त्याने मला तिथे त्याच्या म्हणजे हॉटेल होतं ते बेसिकली एकदम नवीन, खालच्या बाजूला खडी टाकलेली होती. तर मला म्हणतो की बाकी काही नाहीये, पण तू या खडीवरती स्लिपिंग मॅट टाकून झोपू शकतोस. त्याने ते पूर्ण लॉक वगैरे केलं ते, आणि मला त्याने तिथे झोपून दिलं. ते सगळे घरी झोपायला जातात, तर त्यांच्यातला एक माणूस मुद्दाम तिथे त्या रात्रीसाठी माझ्यासाठी झोपला तिथे. सो अशा गोष्टी बघितल्या होत्या. नांदेडमध्ये असताना मला खूप अगोदरच एक तिथे गुरुद्वारा आहे, सो तिथल्या शीख कम्युनिटीचा मला अगोदरच मेसेज आला होता की असं असं तुम्ही इथे येणार असाल तर मला सांगून ठेवा. सो एक अंगद सिंग सेना म्हणून एक मुलगा होता, आपल्याच वयाचा असेल, त्यांनी म्हणजे पहिल्यांदाच कॉन्टॅक्ट केला की बाबा तू येतोयस तर मी अगोदरच सांगून ठेवतो, गुरुद्वाऱ्यामध्ये तिथे एक रूम तुझ्यासाठी राखीव ठेवू आम्ही. सो तिथे मला त्याने राहायला दिलं, आणि त्यांनी त्याच्या घरामध्ये त्याच्या आजूबाजूची जितकी पण लोक होती त्यांना भेटायला घेऊन गेला वगैरे. सो असे प्रसंग आले होते. आदिवासी कुटुंबामध्ये मी राहिलो एका वेळी की जिथे राहायला काहीच नाही, गाव खूप पुढे आहे, तर मला टेंट टाकण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. सो मी टेंट टाकला. खायला काही नाही, सोबत काहीतरी 1-2 फळं होती, मॅगी होती, पण मॅगी करण्यासाठी पण लाकडं मिळत नव्हते कारण की पाऊस पडला होता. मग मी त्या कुटुंबामध्ये गेलो. तिथे त्यांना असं विचारलं की बाबा मी हे करू शकतो का तुमच्याकडे वगैरे, तर त्यांनी बोलवून घेतलं. 3 बायका होत्या, 60 वर्षाची, एक 40 वर्षाची, एक 14-15 वर्षाची, ती 16 वर्षाची असेल. आणि तिथे बसलो, त्यांनी माझ्यासाठी मॅगी केली. मॅगी करता करता मग मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, तेव्हा मला लक्षात आलं की बाबा किती भयंकर परिस्थितीमध्ये लोक जगतात. तर त्या घरामधला जो एकुलता एक माणूस होता, म्हणजे तिचा 40 वर्षाची जी बाई होती, तिचा नवरा, त्याला 50 रुपयाच्या ह्याच्यासाठी एका शेजारच्या गावामधल्या कोणीतरी मारून टाकलं, आणि त्याची कॅनलमध्ये पाईपमध्ये त्याला फेकून दिलं होतं, आणि ती बॉडी भेटली पण नाही. आता तो फॅमिली त्यांची म्हणजे पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती, तरी पण ह्या 3 बायका कसं तरी करून तिथे जगायचा प्रयत्न करत होत्या. सो असं सगळं बघून झाल्यानंतर ना, ती एक काय म्हणू, भीती तर नाहीच, पण अजून सुद्धा ज्या गोष्टी असतात ना, की वर खालीचा जो एक डिस्टिंक्शन असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी गेलात तर काहीतरी भारी असं वाटतं, की कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये, भरपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी टॉक दिले. सो तिथे तुम्हाला वाटायला लागतं की आयला किती आपण भारी आहोत वगैरे. ते पण संपून जातं, आणि पुढच्याच, कारण की गावामध्ये जाऊन तुम्हाला कुठेतरी असं रस्त्यावरती टेंट टाकून झोपायचं असतं. सो तुम्ही खूप एकदम दोन्ही गोष्टींना खूप न्यूट्रली बघायला सुरुवात करता. खरंच खूप चांगली गोष्ट होती. पण हे ऐकताना मी थोडा वेळ विसरूनच गेलो होतो की आपण एका गप्पांच्या कार्यक्रमात बसलोय. छान एक्सपिरियन्स होता हा, आणि यातनं जे तुला सापडले कदाचित आज तुझ्या अनुभवातून इथे बसलेल्या प्रत्येकाला सापडेल आय गेस, आणि ते प्रत्येकाकडे असावं. पुढे मला फक्त तुला सरांबद्दल विचारायचं होतं. मी जरा बोलण्यात त्यांचं नाव विसरलो सरांचं. मारुती. तुम्हाला महारुद्र सर इथे बसले, आणि आशुतोषने त्याच्या जर्नीतनं त्यांचा पार्ट सांगितला. त्यांच्याशी त्याची काही ओळख नव्हती, पण ते म्हटले, त्याला समजून घेतला त्याचा प्रवास काय आहे, त्या प्रवासाच्या म्हणजे संपूर्ण त्या प्रवासात तो त्या प्रवासाच्या कुठल्या टप्प्यात आहे हे जाणून घेतलं, आणि ते म्हटले की चल मी येतो तुझ्यासोबत. जसं तो म्हटला की लोक म्हणतात पण येत नाही, तर मगाशी जसं दूध पोळीवाले काका किंवा तो मनुष्य जसा होता, तसं महारुद्र सर तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी तुम्हाला भेटतील. कधीतरी एक महारुद्र प्रत्येकाला सापडतो जो विनाकारण येतो तुमच्याकडे, आणि तो तुमच्या सोबत प्रवास करतो. हा प्रवास याचा खरोखरचा होता, रस्त्यावरचा, वाटांवरचा, गावागावातून, शहरातून होता. तुमचा प्रवास तुमच्या हिशोबाने थोडासा वेगळा असू शकतो, आणि तिथे तुमची जी एक वेवलेंथ जुळणारी कोणतरी एक व्यक्ती सापडेल जी तुमच्या अजिबात ओळखीची नसेल, पण ती महारुद्र सरांचा रोल तिथे पार पाडेल. मग फायनली तू पोहोचलास हेमलकसाला, द डे यू अराइव्हड, आणि त्या दिवशी तुला प्रकाश सर स्वतः भेटले असतील. म्हणजे पूर्ण फोन झाल्यापासून तिथे पोहोचण्यापर्यंत मग कसं होतं की त्यांचा अपीरियन्स समोर आले, तुझ्याशी बोलले, तुला कसं वाटलं त्या संपूर्ण प्रवासात की प्रकाश आमटे सर तुझ्या समोर होते? सो बेसिकली ते कसे आहेत की
तुम्ही त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलात तर तुम्ही नाही आहात असंच ते समोर असतात तुमच्या, की असून नसल्यासारखे आहात तुम्ही त्यांच्यासाठी, अशा ह्याच्यामध्ये. आणि ते म्हणजे त्या माणसाने इतकं काही करून सोडलेलं आहे, की त्याला काही नवीन काहीतरी त्याच्याकडनं घेणं किंवा विचारणं वगैरे इथपर्यंत ह्या गोष्टी जातच नाहीत. आमचा पहिला एक्सपिरियन्स तसाच होता, की आम्ही त्यांच्यासमोर जाऊन बसलो होतो आणि समोर आम्ही जवळ बसून एक 5-7 मिनिटापर्यंत असेच बसलोय. काय बोलू कोणालाच समजत नव्हतं ना, कसं बोलायचं वगैरे. सो एक टाईम फ्रेम त्याच्यामधनं जायला लागतो, की समजायला, की बाबा पुढचा माणूस नक्की कुठल्या हेतूने येतोय. कारण की भरपूरशी लोकं तिथे येत असतात ना, हेमलकशामध्ये म्हणा, आनंदवनमध्ये म्हणा. त्यांचे हेतू खूप वेगवेगळे असतात. कधी-कधी काही लोकं फेमसाठी असतात, काही लोकं वेगळ्या हेतूने येत असतील. सो तो त्यांना समजायला त्यांनी एक टाईम घेतला. जवळ-जवळ 1 दिवस त्यांनी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये घातला. संध्याकाळी आम्हाला म्हटले, की आम्ही रोज फॅमिली म्हणून जातो. इथे बाजूलाच नदी आहे. तो त्रिवेणी संगम आहे तिथे. सो तिथे आम्ही रोज संध्याकाळी जातो. तर त्यांनी आम्हाला, त्यांची नात होती, त्यांचा नातू होता, बाकीचे म्हणजे घराच्या आजूबाजूचे जे काही मंडळी होती ती होती. अशी आम्ही सगळी तिथे गेलो होतो. आम्ही गप्पा मारल्या. ते आणि मंदा मॅडम, आजी म्हणूया, त्या दोघे तिथून म्हणजे चालत होते एकटे आपल्या रोजच्या ह्याच्याने आणि आम्ही लांबून फक्त ते सगळं ऑब्झर्व्ह करत होतो. तो एक आय गेस त्यांचा पूर्ण एक असा शेड्यूल बनलेला आहे, की ज्याच्यामध्ये मला नाही असं वाटलं, की मी तिथे जाऊन इंट्रूड करावं. त्यांना माझ्याबद्दल जे समजायचं ते समजतीलच कधी ना कधीतरी. जे काही असेल, माझे जे काही विचार आहेत वगैरे. सो आमचा एक दिवस तशामध्ये गेला आणि पुढच्या दिवशी मग आम्ही जेव्हा गेलो, तेव्हा मग त्यांनी विचारलं, की "तू नक्का कसा पुढे जाणार आहेस आता? तुला आयदर 2 आता ऑप्शन आहेत. एक, तू गोल फिरून तेलंगणामधनं वरती जा छत्तीसगडमध्ये, नाहीतर तू मग नक्सली एरियामधनं पुढे एंटर कर ह्याच्यामध्ये." सो हा एक म्हणजे टफ डिसिजन होता, की काय नक्की करायचं ह्या पोझिशनला आल्यावरती. आणि मग त्यांनी खूप म्हणजे क्लिअर कट विचारलं मला पण, की "तू काय हेतूने चालतोयस? जर तुझा हेतू क्लिअर असेल, तर तुला काही घाबरायची गरज नाही. तू सरळ पार करू शकशील. एवढा काही कोण त्रास नाही देणार तुला." सो एवढंच एकदम एक सिंपल मला त्यांनी सांगितलं होतं. सो तेवढं मी फक्त बघितलं आणि मी तिथून जायला मग म्हणजे फायनली आमचं म्हणजे हे येणार की नाही येणार असं चालू होतं. पण फायनली डिसिजन झाला, की बाबा मी एकटाच असा आहे, की माझा रेकॉर्ड एकदम क्लीन आहे. काही संबंध नाही कशाशी कोणाशी. सो मी जाऊ शकतो तिथून. आम्ही भरपूर लोकांना भेटलो त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. एक तिथलाच हेमलकशामधून शिकून बाहेर पडलेला एक ॲडव्होकेट होता, त्याच्याशी बोललो. त्यांनी तिथले कॉम्प्लिकेशन्स सांगितले. पुण्यामधले कोणीतरी एक सायकलिस्टचा ग्रुप गेला होता तिकडे आणि त्यांना मग नक्सली एरियामध्ये त्यांनी पकडून ठेवलं होतं. एक आठवडाभराचा तो पूर्ण प्रोसेस चालली. सो तुला हा वेडेपणा करायचा असेल तर जा, नसेल तर नको जाऊ. इतकं एकदम क्लिअर सांगितलं होतं. पण मग ती एक माझ्यामध्ये पण काय म्हणू त्याला, मराठीत शब्द आहे खाज, ती होती. मग मी गेलो म्हणजे त्या ह्याच्यातनं. जेनझीचा आवडता शब्द आहे हां. खास. सो ते लगेच रिलेट होते. असली पण तेवढंच तशीच आहे. हां. सो सुरुवात झाली म्हणजे भामरागडपर्यंत सोबत आलो आम्ही आणि भामरागडवरनं सर परत चालले होते आणि मग तिथून पुढे जातानाच पहिलाच एक चेकपोस्ट लागतो भामरागड एंटर करताना, कारण तिथून प्रॉपर एक नक्सली एरिया सुरू होतो आतमधला. सो तिथे असताना पोलीसवाले मला बघितलं आणि गाड्या वगैरे घेऊन, त्यांच्यासाठी नवीन. सो ते पहिल्याने हसले वगैरे आणि ते सगळं झाल्यानंतर मग त्यांनी विचारलं, "कुठला? काय बाबा तू?" तर मी सांगितलं, "असा कोकणातला चिपळूणवरनं निघालोय वगैरे वगैरे." तर म्हणतात, की "आमचे जे इथले मेन जे कोणी आहेत भामरागड पोलीस स्टेशनमधले, ते कोकणातले आहेत, सिंधुदुर्गातले आहेत. पाटील गावकर नावाचं आडनाव होतं त्यांचं. सो त्यांना जाऊन भेट, ते तुला चांगलं हे करतील." आता ऑब्व्हियसली तुम्ही अशा जागेमधनं जात असताना तुम्हाला पोलिसांसोबत भेटीगाठी करायची अजिबात हे नसणार आहे. सो तरी पण मी म्हटलं ठीक आहे, चला जाऊया, भेटूया. सो बेसिकली आम्हाला आतमध्ये म्हणजे मी तिथे बाहेर, त्यांचं जेल टाईपच होतं पूर्ण. तिथे पूर्ण जो काही तो त्यांचा पोलीस स्टेशन होतं ते. तर तिथे बाहेरच्या बाजूला एक बाई बसली होती. तिला विचारलं असं म्हणजे असं मी आहे, चालतोय वगैरे काय. तर तिने आपल्या फोनवरती बोलली आणि एकदम एक असा रखरखीत तसा आवाज एक आला पुढच्या बाजूने त्या ह्याच्यावरती, तो काय म्हणतात त्याला, वॉकी टॉकी. सो एकदम रखरखीत आवाज आला. म्हटलं आहे काहीतरी भयंकर. सो उघडलं नाही त्यांनी आणि तो माणूस आला आणि एकदम आपला कोकणी आवाज, एकदम म्हणजे प्रेमळ अशा ह्याच्यामध्ये सुरुवात झाली बोलणं. आणि मग सांगितलं नाही की मी सिंधुदुर्गाचा भरपूर वर्षांपासून इथेच असतो, हे ते असं सगळं झालं आमचं बोलणं. मला ते घेऊन चालले होते
सो बेसिकली रॅम्बो मधला सीन होता की बाजूला एवढे सगळे असे हट्टे खट्टे सगळे मिलिटरीचे पर्सनल होते, मोठे मोठे गन्स होत्या आणि आम्ही मस्तपैकी त्यांच्यामधनं चालत चालत चाललोय. इकडे सगळा मार्च पास्ट वगैरे चालू आहे ह्या बाजूला. मला ते घेऊन गेले डायरेक्ट जेल सेलमध्ये, इंटरोगेशन रूममध्ये. सो थोडाफार मी पण विचारात पडलो की बाबा हे नक्की काय करतायत. मग तिथे कोणीतरी एक्स नक्सली, कोणीतरी नक्सली ह्याच्यामधनं बाहेर पडलेला होता, त्याला घेऊन आले. मग सांगायचा प्रयत्न केला की बाबा कसं असतं, काय असतं, किती भीतीदायक हे ते, असं माझ्यामध्ये थोडी भीती इन्स्टिल करायचा प्रयत्न केला की बाबा हा परत जातो का, एवढंच फक्त बघायला. भरपूर वेळ झाला. मग मी त्यांच्यासोबतच गप्पा मारायला लागलो, मग त्यांचे विचार घ्यायला लागलो. त्यांचे पण विचार खूप प्रगल्भ होते. असं नव्हतं की कुठला तरी पोलीस ऑफिसर असेल तर तो एकाच विचाराने चालतो. त्याला पण सगळं दिसतं ना, शेवटी माणूस आहे, प्रत्येक गोष्टी दिसत असतात त्या माणसाला. सो त्याचे पण विचार ऐकले आणि मग शेवटी त्याला म्हणजे कन्फर्म झाला तो थोडक्यामध्ये की बाबा हा जाऊ शकतोय. आणि मग ते झाल्यानंतर मग म्हटलं जेवणार का, मग त्यांनी ताट वगैरे आणलं, जेवायला वगैरे दिलं. सो मी मस्तपैकी तिथे जेलमध्ये बसून जेवलो आणि मग तिथून मग मी बाहेर पडलो. तिथून जो मी एंटर केला ज्या एरियामध्ये, तो खरा नक्सली एरिया तिथून सुरू होत होते. सो तुम्ही अशा एका जगामध्ये जाताय की ज्याचा ह्या आपल्या दुनियेशी काहीच संबंध नाहीये. तिथे ना लाईट आहे, ना पाणी आहे, ना काही बाकीच्या काही सोयी सुविधा वगैरे ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी नाहीत जशा आपल्याकडे असतात. 6 वाजल्यानंतर कर्फ्यू चालू होतो, त्याच्यामुळे तिथल्या माणसांनी कधीच इकडचं जग बघितलेलं नाहीये आणि भरपूरशा इकडच्या माणसांना तिकडच्या बद्दल माहिती नाहीये. हा सगळा जो काही प्रॉब्लेम जो काही आपण म्हणतो तो त्याच्यातनंच निर्माण झालाय की एक साधी लोक आहेत तिथे राहणारी. सो साधी लोक आहेत तिथे राहणारी, जी उद्या उठून जर ती मेली तर त्यांना आपण पुढच्या दिवसाच्या पेपरमध्ये नक्सली म्हणून ही येईल बातमी की नक्सली मारले गेले. इतकं सिंपल आहे खरं सांगायचं गेलं तर. एक कोर एरिया आहे की जिथे ती खरंच खूप एक्स्ट्रीमिस्ट एक त्यांचा हे आहे, पण एक मोठा एरिया आहे जिथे खूप साधी लोक राहतात तुमच्या माझ्यासारखी. आणि मी त्या एरियामधनं पुढे पुढे जात होतो. मला तिथे पहिल्यांदा एक नेलगुंडा म्हणून गाव आहे, तिथे मला राहायला दिलं. तिथे हेमलकशामध्येच अनिकेत आमटेंनी आणि त्यांच्या बायकोनी तयार केलेलं एक शाळा आहे तिथे. सो तिथे सगळी जितकी पण मुलं आहेत आजूबाजूच्या गावांमधली, त्यांना तिथे शिक्षण दिलं जातं थोडक्यात. ते वाईट वाटेला जाऊ नयेत ह्या ह्याच्याने. सो मी तिथे थांबलो पहिल्यांदा. तिथे पण लोक थोडी अशी घाबरून होती की बाबा हा कोण आहे, इथला आहे, बाहेरचा आहे, काय आहे, कोणाला काही समजत नाहीये वगैरे. आणि एवढं रॅन्डमली कोणीतरी असं म्हणजे गाडा खेचत खेचत येतोय हे कोणी बघितलंच नव्हतं अगोदर. सो ते खूप त्यांच्यासाठी फॅसिनेटिंग होतं. मग शेवटी त्यांनी मला ठेवून घेतलं एका पॉईंट नंतर. तिथून मग तोच पूर्ण तसाच प्रोसेस. इंद्रावती नदी होती, ती क्रॉस कशी करायची, तर एक कौंडे गावामधनं करता येणार होती, पण तिथे खूप म्हणजे भीतीदायक थोडे हे होते, त्याच्यामुळे तिथून नको तर आपण इंद्रावती नदीच क्रॉस करूया. सो मला एक होडी होती एकाच लाकडामधनं बनवलेली, त्याच्यावरती माझं सगळं सामान टाकलं आणि मग मला त्यांनी क्रॉस करून वगैरे दिली. मग मी छत्तीसगडमध्ये पण त्या पूर्ण नक्सली एरियामधनं असाच चालत होतो. मध्ये एक छोटासा प्रसंग झाला की जिथे त्यांनीच मला खिचडी दिली होती, ती मी खिचडी घेऊन चाललो होतो. दुपारचा काहीतरी वेळ असेल, मी अशीच बाहेरच्या बाजूला खिचडी ठेवली होती आणि झोप लागली, झोपून गेलो एका लाकडाच्या ओंडक्यावरती. आणि झोपलेलो असताना मग तिथे एक स्लॉथ बेअर म्हणून म्हणतात आपल्याकडे, एक छोटंसं अस्वल टाईप असतं, ते आलं होतं. असं असं ओरबाडलं पुढच्या बाजूला. कदाचित ते त्या ह्याच्या शोधामध्ये असेल, पण मला म्हणजे ह्याच्या अगोदर पण एकदा हा किस्सा झाला होता असाच, की टेंट लावलं होतं एका जंगलामध्ये आणि तिथे एक असाच आवाज करत करत आलं होतं. आपल्याकडे चिपळूणमध्येच एक ती निसर्ग संस्था आहे, तर त्यांच्या एका माणसाला मी विचारलं होतं की असं झालं तर काय करायचं. म्हणता ओरडायचं जोरजोरात. म्हटलं अशा वेळी ओरडणं तर काय ऑप्शन नाहीये मला वाटत. दुसरं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन नाही तर चाकू घ्यायचा आणि मारायचं. मी म्हटलं हे जरा एक्स्ट्रीम आहे, एवढं आपल्याला जमायचं नाही. पण त्यावेळी काय झालं की तिथे तेंदूपत्त्याचा इलिगल ट्रेड चालतो. सो त्याच्यामध्ये जे बिडी बनवतात त्याचा जो पान असतं त्याचा तिथे सगळे ट्रेड चालतो. सो त्याचा ट्रॅक्टर येत होता, त्याच्या आवाजाने ते पळून गेलं. त्याच्यामुळे मला तिथे काही असं खास काही झालं असं काही नाही. सो त्या पट्ट्यामधनं गेलो. पुढच्या बाजूला जाताना मला तिथे परत एक पोलीस स्टेशन भेटलं. तर तिथे परत तोच माणूस तिथे पोलीस उभा की बाबा कुठून येतोयस, काय चालू आहे इथे. मग त्यांनी परत त्यांच्या इंटरोगेशनमध्ये रूममध्ये घेऊन गेले. तिथे मग आमच्या परत गप्पा झाल्या. गप्पा झाल्यानंतर त्यांनी मग मला सोडून दिलं थोडे. ज्या गप्पा आहेत ना, त्या तुझ्या दृष्टिकोनातून कदाचित गप्पा होते असतील, त्यांचं ते इंटरोगेशनच होतं की बाबा नक्की काय प्रकार आहे. कारण इथे एक जबाबदारी असते त्या लोकांवरती
त्यांना कोणत्याही ना म्हणजे विनाकारणची कॅज्युअलिटीज कदाचित नको हव्या असतील, काही मेस नको हवा असेल, आणि त्यांना माहिती आहे ते वातावरण, ते इतकी वर्ष तिथे राहिले, ती सगळी प्रोसेस जवळून बघतात. आणि त्याच्यात असा कोणतरी एक बाबा अगदीच निरागस माणूस आहे, तो उगाचच्या उगाच चाललाय, असं just त्याची जर्नी चालली आहे. आणि त्यांना वाटत असेल कदाचित तुझ्याबद्दल सहानुभूती राहिली आहे की नको तुझ्यावरती काही वाईट साईट घडू नये, म्हणून कदाचित आधी भीती दाखवली गेली असेल की नको करूस, बघ ठरव, बघा असं होईल. हे असं असतं आपल्या आजूबाजूला कोणतरी कदाचित आपल्याला असं सांगतील की कशाला नको, असं करशील तर बापरे असं होईल. मग ते पण तिथे आपण खमक असणं गरजेचं आहे की बाबा हा माझा डिसिजन आहे, मी जाणार आहे, मला विश्वास आहे. तो विश्वास अर्थात खूप मोठ्या प्रवासानंतर, अनुभवानंतर आशुतोष मध्ये आला आणि त्यांनी तो प्रवास तिथून पुढे स्टार्ट केला. पण छान गंमत वाटली मला, म्हणजे तुझ्या म्हणण्यात मला आता त्या एरियाबद्दल असं आठवून सुद्धा भीती वाटत नाही. आधी आपल्या डोक्यात खूप सगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टीतनं नक्सलाइट एरिया कसे असतात, ते लोक कसे असतात ह्याच्याबद्दल आधीच सिनेमातनं सांगितलंय, आपल्याला कुठेतरी आर्टिकल पाहायला मिळतात, न्यूज पाहायला मिळतात, कोणतरी सांगतं की ते लोक असे असतात, तसे असतात, असं करतात. आणि तो ऍक्च्युअली तो जो झोन होता किंवा तो जो प्रवासाचा टप्पा होता जो पार करत होतास. मी त्याच्याबद्दल एक किस्सा सांगतो, म्हणजे मी भरपूर ठिकाणी सांगत नाही, पण एक जनरल आपल्याकडे जी कॉन्सेप्ट आहे ना नक्सली एरियाबद्दलची, ती इतकी म्हणजे एक्स्ट्रीम मांडली गेली पहिल्यापासून, कोणी ती दुसरी बाजू कधी बघितलीच नाहीये. सो मी तिथे होतो तेव्हा तिथे एक शिक्षक होते, ज्यांच्याशी मी भेटलो हेमलकशामध्ये. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामधली ही गोष्ट आहे तिथे, कारण की तिथे भरपूर वर्षापासून राहत आहेत. सो तिथला एक माणूस आहे ज्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं, ही खरी म्हणजे प्रसंग आहेत, आणि असे भरपूर कित्येक प्रसंग आहेत. सो तिथे काय व्हायचं, एक 25-30 वर्षापूर्वीपर्यंत अगदी, आणि आत्ता म्हणजे 10-15 वर्षापूर्वीपर्यंत पण, की ती लोक इतकी म्हणजे आपल्या दृष्टीने बॅकवर्ड होती, त्यांना काहीच माहिती नव्हतं ह्या जगाबद्दल, त्याचा वाईट फायदा घेतला जायचा. भरपूरसे जे इकडून सरकारी ऑफिसर्स वगैरे तिकडे जायचे, ते तिथे जर जाऊन राहायचं म्हटलं त्यांनी त्या जागांमध्ये, तर म्हणजे आता ह्या गोष्टी एवढ्या ह्याच्यामध्ये सांगायच्या नाहीत, पण म्हणजे इतके वाईट प्रसंग होते तिथे. तुम्हाला 3 गोष्टी द्यायला लागायच्या. एक म्हणजे तुम्हाला तिथे कोंबडा खाण्यासाठी, दुसरी म्हणजे त्यांच्या तिकडची जी दारू मिळते ती पिण्यासाठी, आणि तिसरी गोष्ट तुमची बायको किंवा तुमची मुलगी झोपण्यासाठी. ह्या फॅक्ट आहेत तिथल्या. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जर कोणी ह्याच्या अगेन्स्ट बोलायला गेलं, सो तिथला एक किस्सा आहे की एक माणूस होता जो अगेन्स्ट बोलला त्याच्या. सो त्याला आलापल्लीपर्यंत तो गेला, तिथल्या पोलीस ऑफिसर जो कोणी होता त्याच्याशी बोलायला. त्यांनी सगळ्यांनी त्याला चारही बाजूने बांधून ठेवलं, खालती झोपवलं, बांधलं त्याला, त्याचं तोंड उघडं ठेवलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी बेसिकली टॉयलेट केली त्याच्या तोंडामध्ये. सो ह्या गोष्टींमधनं हा जो काही राग जो काही निर्माण झालाय तो त्याच्यामधनं झालाय. आपण खूप इझिली ते असं साईडलाईन करून टाकतो की हे असंच झालेलं आहे, पण हा राग तिथून निर्माण झालेला आहे. इथे एक गोष्ट खरीच खूप महत्वाची आहे की तुम्हाला दाखवली गेलेली गोष्ट, तुमच्याशी बोलली गेलेली गोष्ट, तुमच्यासोबत डिस्कस झालेली गोष्ट, तुम्ही पाहिलेली गोष्ट जशी तशी असेल का? तिची इकडून दिसणारी एक जी साईड आहे आणि तिकडून दिसणारी एक बाजू आहे, दोन्ही गोष्टी आपण पाहणं फार गरजेचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. हे फक्त त्या एका एरियाबद्दल, एका कम्युनिटीबद्दल किंवा ती लोक कशी आहेत, तसं का वागतात, तसं का करतात ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूलाही असेच गैरसमज असू शकतात, खरंच तसं आहे का याचा लेखाजोखा घेणं हे गरजेचं आहे. कदाचित आशुतोषने आता हा किस्सा त्याच गोष्टीसाठी सांगितलं असेल की हे खरं आहे, हे कोणी पाहत नाही, हे पाहायला शिका. तर आता तेवढी सद्विवेक बुद्धी जर का आपली जागृत असेल तर आपण ते पाहतो आणि आपल्याही डोक्यातून ते निसटून जातं. मग हा सगळा जो एक मोठा पार्ट होता, तो तुझ्या जर्नीतला सगळ्यात महत्वाचा टप्पा होता, अगदीच मधला पार्ट होता, आणि तो पार करून तू पुढे छत्तीसगड मध्ये दाखल झालास. मग तिथपर्यंत बरंच काही तुझ्या वाट्याला आलं होतं, आणि मग तेव्हा असं डोक्यात काय चालू होतं का की हे जे मी आता अनुभवतोय, हे जे मी आता शिकतोय, हे जे आता मला कळतंय, हे मी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, किंवा त्यावेळेला तुझ्या डोक्यात तो थॉट प्रेझेंट झाला का, जर्नी टू द ईस्ट हे जे नाव आहे त्याच्यात नक्की काय गिमिक काय, त्या नावाचा अर्थ काय, की त्या बुकला, ह्या जर्नीला हेच नाव का दिलं गेलं, असं काय थॉट आहे त्याच्या पाठीमागे? सो जर्नी टू द ईस्ट नावाचा एक म्हणजे पुस्तक आहे बेसिकली. हर्मन हेसे नावाचा एक ऑस्ट्रियन रायटर आहे. त्याचं पुस्तक जर्नी टू द ईस्ट आणि सिद्धार्थ असे 2 पुस्तकं मी वाचली होती, ज्याचा माझ्या लाईफवरती खूप मोठा प्रभाव पडला होता.
ती दोन्ही पुस्तकं एक सॉलिटरी जर्नीबद्दल, एक माणूस जो आपल्या स्वतःच्या शोधामध्ये निघालेला असतो आणि तो त्या वाटेमध्ये त्याला काय काय प्रसंग मिळत जातात आणि तो काय काय त्याच्यामधनं शिकत जातो, ह्या पूर्ण प्रोसेसवरती ती जर्नी होती. सो माझी लिटरली तशीच होती जर्नी टू द ईस्टलाच चाललो होतो मी. आणि ऑब्व्हियसली पुस्तक इंग्लिशमध्ये मी लिहिलं, त्याच्यामुळे ती मी त्याला एक ट्रिब्यूट द्यायचं किंवा त्याला एक काय म्हणायचं त्याला मराठीमध्ये, की एक आपल्याकडून आपण एक असं म्हणतो ना की आपल्याला जो ज्यांचा प्रभाव राहतो हा तर त्याला एक गुरुदक्षिणा म्हणायचं हा हा मानवंदना. एक्झॅक्टली. करेक्ट वर्ड, मानवंदना. ते देण्याच्या दृष्टीने मग मी त्याचं नाव तसं ठेवायला सुरुवात केली होती. म्हणजे तिथूनच झालं. छान. पण कदाचित माझ्या डोक्यात असं आलं जर्नी टू द ईस्ट, कारण या जगाला पोचणारा तो सूर्य तो त्या ईस्ट कडून येतो आणि वेस्ट कडे त्याचा प्रवास असतो आणि आपण त्याच्या अगेन्स्ट जातोय. म्हणजे जी जी गोष्ट मागे पडत जाते त्याच्या दिशेने तू जात होतस. कदाचित ह्या संपूर्ण प्रवाहामध्ये जे जे काही मागे पडलं त्याच्या दिशेने जात असशील, असं मला त्यातनं प्रेरित झालं की कदाचित हे असं असावं. म्हणून मी मुद्दाम ते विचारून घेतलं की रेक्टिफाय करू की तुझ्या नक्की डोक्यात तो थॉट कोणता होता. आणि अर्थात मगाशी जसं मी म्हटलं होतं की गोष्ट शिखरापूर्वीच्या प्रवासाची, सो त्यावेळेला ते 1800 किलोमीटर होईपर्यंत आशुतोष जोशी यु नो की त्याची ओळख, ते पुस्तक छापून येणार, मग तो त्याचा रायटर, मग त्याने तो केलेला प्रवास, त्याचं कौतुक, तो बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टींसाठी जात होता. पण कित्येक लोकांनी हे जाणून घेतलं की तो कशातून गेला, कुठल्या दिव्यातून त्याला जावं लागलं, त्याच्या डोक्यात काय चालू होतं, त्याचं विचारचक्र कसं फिरत होतं, त्याची विचार करण्याची जी एक क्षमता आहे, त्याचा दृष्टिकोन आहे, जो आता सगळ्यांना जाणवला असेल की त्याच्यामध्ये एक गोष्ट जी सगळ्यात जास्त कौतुकास्पद होती, जी नव्हती त्याच्या मनामध्ये ह्या सगळ्यात कुठेही असणारी भीती. सर्वसामान्यांच्या डोक्यात जी चालते भीती ती त्याच्या डोक्यात कुठेही नव्हती. तर कदाचित त्याला ते मिळालं असेल. ह्या सगळ्या गोष्टींना तो आता न्यूट्रल राहून पाहायला लागला. तो पॅनिक होत नाहीये हे तो कदाचित त्यातून शिकला असेल असं मला वाटतं. पण छानच होतं. मग तोपर्यंत तुझ्या असं डोक्यात होतं का की मला हे सगळं कोट करायचंय, मला हे लिहायचंय, मी ह्याचं बुक लिहीन आणि मी तो असा माझा एक वे ऑफ प्रेझेंटेशन आहे, सो मी माझ्या वेळेने हे लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत म्हणजे मी फक्त व्हिडिओ काढत होतो, कधी फोटो काढत होतो, त्याच्या पलीकडे काही नाही. फक्त दिवसाच्या शेवटी थोडंसं काहीतरी लिहायचं त्याच्याबद्दल, एवढंच चालू होतं. त्याच्या पलीकडे जाऊन काही मी लिहित नव्हतो. पण जसं जसं मी पुढे जात गेलो तसं तसं मला लक्षात आलं की ह्याला एक म्हणजे लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे, तर त्याला डॉक्युमेंटरी हा एक पर्याय आहे. पण कसं होतं की डॉक्युमेंटरी हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 1 तास पाहता आणि मग सगळं ते विसरून जाता. त्याच्या पुढे परत त्याला तुम्ही बघू शकत नाही त्याच्याकडे. जास्ती वेळ नाही तुम्ही तो कॅप्चर करत तो तुमचा. आणि पुस्तक एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर दिवस रेंगाळत राहू शकता. तुम्हाला माणूस फक्त एक बाजू नाही दिसत, तर त्याच्या भरपूर बाजू दिसायला लागतात. त्याचे बरं त्याचे विचार असे आहेत तर विचार का असे आहेत, किंवा प्रत्येक माणूस असतो. माझं आज असं मत झालंय की मी कुठल्याच माणसाला वाईट म्हणू शकत नाही. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी विचारांमधनं तो आलेला आहे. सो हे माझ्याबद्दल जर खरं आहे तर हे सगळ्यांबद्दलच तसं आहे. सो त्याच्यामुळे मग तो एक रायटिंग मला मीडियम जो होता तो त्यामध्ये मला वाटलं की ह्याच्यामधनं मी भरपूर वेळ लोकांसोबत घालवू शकेन थोडक्यात. या संपूर्ण प्रवासात लक्षात राहणारी एखादी व्यक्ती किंवा कोणाला तुला असं वाटलं की अरे ह्याच्यामुळे ना मला एक गोष्ट मात्र चांगली कळली, असा एखादा माणूस, मग कोणी असू शकतो, ज्याने तुला मदत केली, जे तुला भेटले, ज्याने तुझ्याशी संवाद साधला, ज्याच्यातली एक जबरदस्त वल्ली, जशा पुलंना सापडल्या व्यक्ती आणि वल्ली ज्या त्यांनी लिहिल्या, ज्या अजरामर झाल्या, तशी अशी एखादी कोणती व्यक्ती तुझ्या लक्षात राहिली का? भरपूर लोक आहेत खरं सांगायचं झालं तर. कारण की प्रत्येक माणूस मला काहीतरी वेगळं शिकवून जात होता. प्रत्येक माणसाच्या घरी गेल्यानंतर वेगळ्या म्हणजे एक वेगळे विचार समजत होते. कुठल्याही माणसाला मी चांगला वाईट किंवा असं बघतच नव्हतं. त्याच्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी कोण ना कोणतरी चांगलंच भेटत होतं, किती काही म्हटलं तरी. पण तरी पण त्याच्यामधलं बघायला गेलं तर प्रकाश आमटे सर होते. त्याच्यानंतर हे जे पांडुरंग आप्पासाहेब खिलारी जे दूध घेऊन आले होते ते होते. अजून पण अशी भरपूर लोक होती की जी म्हणजे तुम्ही किती काही म्हटलं तरी पण त्या एवढ्याशा एका पुस्तकामध्ये नाही ठेवू शकत. पण असे भरपूर प्रसंग झाले, भरपूर गोष्टी त्यामधनं मला शिकायला मिळालं भरपूर लोकांकडनं. आणि म्हणजे त्याला असं कुठल्या तरी एका माणसावरती फोकस नाही करता येणार थोडक्यात. नाही, हे उत्तर खरंच खूप जबरदस्त म्हणजे एक्सपेक्टेड होतं की यातून पुन्हा एकदा दिसतं ते तुझं न्यूट्रल असणं
आणि सगळ्यांना त्या चाकोरीतनं असं म्हणजे कुठल्या एका पर्टिक्युलर फ्रेम मध्ये नाही, तर जस्ट यस, हा माणूस आहे, हा माणूस आहे, हा माणूस आहे, हा माणूस. तर माणूस हा तू त्या सगळ्यांच्या मुळाशी ठेवलास, हे फार छान कारण की वाटलं. प्रत्येकाची जर्नी असते ना, प्रत्येक जण आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगामधनं स्वतःच्या ह्याच्यामधनं जात असतो. आपण फक्त ते भरपूरशा वेळेला आता बघत नाही. तेवढा आपण एक काय म्हणू, स्वतःच्याच आयुष्यामध्ये थोडा एक वर्ल्ड व्ह्यू घेत नाही. जो बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात, तसा जरा बाहेर जाऊन बघत नाही आपण. सो तो न बघितल्यामुळे तो आपल्याला माणूस पुढचा कळत नसतो. जेव्हा आपण तसं बघायला लागतो, तेव्हा प्रत्येक माणसामधले प्रॉब्लेम्स, प्रत्येक माणसाला दुःख आहे, प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी काय म्हणू चांगल्या गोष्टी आहेत. प्रॉब्लेम्स तर सगळीकडे आहेत. कुठे जिथे जाल, ज्या माणसाला भेटाल त्या माणसाला कोणी असं एवढा सुखात नाहीये. ते होऊन गेले, बुद्ध वगैरे सगळे होऊन गेले. आता तरी कोणी एवढा सुखात असा बसलाय वगैरे असं नाही. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. सो ते जर तुम्ही नुसते प्रॉब्लेम्स म्हणून बघायला लागलात तर तुमचं स्वतःचं आयुष्य खराब करून बसाल तुम्ही. सो ते नाहीच करायचं म्हणजे थोडक्यामध्ये. तुमच्या सगळ्यांच्या दुःखाचं उत्तर देऊन टाकलंय आशुतोषनी. अगदीच कुठल्या गोष्टीचं फार वाईट वाटत असेल, माझ्याकडे हे नाहीये, माझ्यासोबत असं झालं, मग मी आता हे पुढचा माझं जी जर्नी ती कशी करू, मग माझ्याकडे कमी आहेत गोष्टी, मग त्याच्या इतकं नाहीये, मग ह्याच्या इतकं नाहीये, मग मला हे हवं होतं. या सगळ्याचं उत्तर इथे आहे. आणि कदाचित त्यांनी भारतात आल्यानंतर गांधी वाचले, टगोर वाचले, त्या लोकांकडूनच कदाचित तुझ्या डोक्यात तो थॉट आला असावा की जिथे मी यात्रेसाठी बाहेर पडावं किंवा मी घरातनं बाहेर पडावं. कोणता असा एक प्रसंग जो तुझ्या लक्षात राहिला किंवा तुला असं वाटलं की आता बाबा हा प्रसंग मी कसा हँडल करू, काय टॅकल करू, म्हणजे एवढ्या सगळ्या पावसात आलो आणि तो जातच नाही काही माझ्या डोक्यातून ह्याचा थॉट की हे कसं करायला पाहिजे, असं कुठला एक प्रसंग लक्षात राहिला का? हो, म्हणजे असे भरपूर प्रसंग होते, पण त्याच्यामधला एक लक्षात राहणारा म्हणजे मी एका तरोडा नावाचं एक गाव होतं. त्या गावामधनं चाललो होतो. तिथे एक शेतकरी मला भेटला. मुलगासा होता. त्याने मला घरी बोलावलं आणि मी त्याच्या घरी गेलो आणि रात्र काढली आम्ही त्याच्या घरी आणि पुढच्या दिवशी सकाळी तो आम्हाला शेतीमध्ये घेऊन गेला त्याच्या दाखवण्यासाठी वगैरे. सो आम्ही बसलो होतो कुठेतरी, तेवढ्यात त्याचे बैल होते ते निघून गेले आणि ते गेल्यानंतर मग तो धावत पळत त्यांना शोधायला म्हणून निघून गेला. तो गेला, बैलांना घेऊन आला. एका पाणवठ्याजवळ विहीर होती, त्याच्यामध्ये विहीरची हाईट जास्ती नव्हती, एवढीच होती. सो त्या विहिरीच्या जवळ येऊन तो थांबला आणि तिथे ते बैल त्याने लावलं आणि आम्ही गप्पा मारतोय. एक अजून माणूस होता तिथे गावातला आणि ते बैल एकमेकांसोबत झुंज करतात ना, तशा टाईपमध्ये ते करत होते आणि ते करता करता बैल पाण्यात पडला. जवळजवळ 40 फूट खोल विहीर आणि त्याच्यामध्ये तो खालती पडला. मोठा आवाज आला आणि आम्ही सगळेच म्हणजे घाबरून गेलो होतो. जो माझ्या सोबत होता करण, त्याने म्हणजे दोरी ओढायचा प्रयत्न केला, त्याचे हात सालपटले पूर्ण आणि तो तिथेच बाजूला उभा राहून मग बघत बसला. अजून काही करू शकत नाही. तो आतून म्हणजे पाय मारतोय बैल, पण त्याला काढणं पॉसिबल नाहीये ना. कसं काढणार? दोघांमध्ये हे पॉसिबलच नाहीये. सो आम्ही खूप म्हणजे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझं असं झालं होतं की तोपर्यंत मला असा डेथ नावाची गोष्ट माझ्या जवळपास आली नव्हती. असा मृत्यू कुठेही असा दिसला नव्हता. ऐकलं होतं भरपूर, ह्या गावामध्ये कोणीतरी कोणाला तरी मारलं, हे झालं, ते झालं. हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे आपण इथे बसल्यावरती आपल्याला ते दिसत नाही, पण तुम्ही एकदम आतमध्ये गेलात महाराष्ट्रामध्ये, काय कुठेही भारतामध्ये, तुम्हाला खूप रोजच्या म्हणजे गल्लीबोळ्यात चाललेले विषय असल्यासारखं एकदम, हा इथे मेला, हा ह्याला याने पॉलिटिशियनने मारलं, ह्याला त्यांनी मारलं, खूप नॉर्मल आहे. हे ऐकत होतो, पण हे समोरून बघणं कुठेतरी एका म्हणजे जिवंत प्राण्याला मरताना बघणं, हे खूप एकदम नवीन होतं माझ्यासाठी त्यावेळी. सो तिथे फक्त एकच गोष्ट चालते, जी की ऍक्शन. तिथे तुम्ही विचार करण्यामध्ये वेळ घालवलात तर तुम्ही संपलात. सो म्हणजे त्या पॉइंटला फक्त थोडा कन्फ्युजन आणि सगळ्या गोष्टी तिथे आल्या होत्या आणि मग त्याच्यामधनं मग आम्ही गावाला एकत्र केलं. गावाने आम्ही आतमध्ये उडी घातली, भरपूरशा लोकांनी त्याला बांधलं. मला येत होती पोहणी म्हणून मी पण उडी घातली. आम्ही त्याला बांधलं वगैरे. तिथे एक मजेशीर किस्सा म्हणजे एक एक्स्ट्रा कोणीतरी आला होता. तो जस्ट नवीन नवीन गावामधनं आला, त्याला कळलं तर तो आला. त्याने पण उडी नाही घातलं, पण ते बाजूला मेटलचे हे होते, तो धरत धरत खालती आला आणि मी दोरी खालतून अशी बांधायला गेलो होतो त्याला, ह्याला बैलाला. सो मी बांधली आणि बांधल्यानंतर मी थोडा श्वास घ्यायला बाजूला येऊन जस्ट असा धरून बसलो होतो. तर हा एकदम मजेत येतो, तिथे खालती उतरतो आणि उतरल्यानंतर सगळ्यांना पुडीमधून एक एक असा प्रसाद दिल्यागत देतो आणि मी पण घेतला, खाल्ला. काय मला काय माहिती, मला वाटलं काहीतरी असेल, जरा साखरपाणी काहीतरी देत असेल. तर तो विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये खर्रा नावाची गोष्ट आहे, तर ते खर्रा खातात आणि मी असंच सहज ह्याच्यामध्ये मी तिथे खर्रा खाल्ला.
काय माहिती काय झालं, मी एकदम हलत होतो, हलत हलत वर आलो आणि वर आल्यानंतर मग मी हे सगळं बघतोय आणि मग 30 लोक समोर माझ्या उभी आहेत आणि त्याला ओढतायत वगैरे. तो एकदम सुखरूप वरपर्यंत आला. पण म्हणजे इतकी मजेशीर गोष्ट होती ती, ह्याच्यामध्ये सुद्धा मजा आली होती. आणि मग आम्ही निघता निघता एकमेकांकडे बघत होतो आणि बघता बघता असंच मी त्याला विचारलं, तुला वाटलेलं का रे की आपण जेव्हा भेटलो तेव्हा असं काही होणार आहे? म्हणतो नाही, म्हणजे विचारच करू शकलो नसतं. असंच आहे, काही गोष्टी तुम्ही ठरवून नाही होत, त्या होत जातात आणि त्या होतानाची मजा घ्यायची फक्त. भारी होता विषय. खर्रा ऐकल्यानंतर बरेच जण मन बसून असले. खर्राचा इम्पॅक्ट कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल, जनरली करतात रिलेट आजूबाजूला. आता तो मराठवाड्यात खर्रा म्हणून मिळतो, आपल्या कोकणात मावा म्हणून मिळतो आणि तो ठिकठिकाणचा फेमस असतो. तर त्याशी भेटतात लोक, ती म्हणतात की हा तिथला खाऊन बघ. तसं तुला त्याने तिथला खाऊ घातला तर बरं आहे, त्यातनं तू स्वतःच्या पायावरती बघायलास. विहिरीतच तुला असं वाटलं नाही की बाबा मी वर चढतो आणि मी विहिरीतच आहे. छान होता प्रसंग. खरंय. त्याच्यानंतर थोडस एक एवढ्या 1800 किलोमीटरच्या प्रवासामध्ये एखादी अशी प्लेस, ठिकाण, जागा, कुठलं गाव असं आवडलं का तुला स्पेसिफिकली? फार छान गाव होतं. कारण ना माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स राहिलाय एक, म्हणजे मी असा मोटरसायकलवरून आता हल्ली जिथे कुठे मी आधी नाही गेलो तिथे ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला मला त्या सिटीमध्ये एंटर करताना त्या रोडमध्ये मला छान वाईब्स येतात. अरे मस्त मस्त छान वाटतं, छान सिटी आहे. ते इचलकरंजी आहे. तर मी सांगली, कोल्हापूर असं व्हिजिटसाठी ज्यावेळेला गेलेलो तर इचलकरंजीवरून जातो, तर मला ती सिटी मनापासून आवडली. तिथले रस्ते, ती घरं, ती झाडं, तिकडच्या ज्या काय बिलॉंगिंग होत्या त्या सिटी, ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आवडल्या, छान छान वाटल्या. मग काही ठिकाणी वाटलं रे किती भकास आहे, ती वाईब चांगली नाही, असं काही थॉट तुझ्या डोक्यात प्रवासादरम्यान? सो भरपूरशा ठिकाणी जिथून मी मराठवाड्यातून जात होतो, विदर्भातून जात होतो, तिथे सगळीकडे असंच होतं. भरपूरशा गावांमधून पूर्ण भकास, काहीच नाही तिथे. म्हणजे धरणं बांधलेत पण धरणांना समोरच्या बाजूला जे बंधारे लावतात ते तुटून गेले, त्याच्यावरती हे नाहीये, झाकणं नाहीयेत, काही नाही. सो भरपूर ठिकाणी असं ते मी बघितलं होतं. भरपूर ठिकाणी मी म्हणजे मी कुठल्याही गावात गेलो की ग्रामसभा घ्यायचो. ग्रामसभेमध्ये सगळी लोक एकत्र यायची, आम्ही तिथे डिस्कशन करायचो, काय बाबा काय प्रॉब्लेम्स आहेत या गावामध्ये वगैरे. सो आम्ही तिथे डिस्कस केल्यावरती लगेच पहिल्या दुसऱ्या मिनिटामध्ये लक्षात यायचं की बाबा भरपूर पैसा येतोय गावामध्ये, आम्हाला माहिती आहे, पण कुठे जातोय कोणालाच माहिती नाही. कोट्यानुकोटी पैसे आलेले आहेत पण कुठे गेलेत कोणीच कधी बघितले नाहीयेत. सो हे सगळीकडे कॉमन होतं. सो मी विचारायचंच बंद केलं ते एका पॉईंट नंतर. मला आवडलेली जागा अशी होती की ओरिसामध्ये कोरापूट नावाची जागा आहे आणि तिथून जो एंटर होतो लेफ्ट साईडला एक मोठं जंगल, म्हणजे जंगल नाही, डोंगरच आहेत, पूर्ण रांग आहे तिथे. सो ती म्हणजे इतकी अनटॅप्ड आहे आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तू आता जातोस अशा ह्याच्यावरती म्हणून तुला म्हणतो की तू जर कधी तिथे जाऊ शकलास आणि बघू शकलास, इतकी म्हणजे ब्युटिफुल जागा आहे. भरपूरशे तिथे ट्रायबल लोक राहतात अजून सुद्धा. त्यांच्या ओरिजिनल अटायरमध्ये त्यांचे स्वतःचे जे पूर्वीचे जे काही होते खाणं पिणं सगळं अजून तसंच आहे. आणि त्या जागा खूप, म्हणजे ती जागा मला खूप आवडली. या पूर्ण प्रवासामध्ये ती एकच अशी जागा होती की जिथे मी जाऊन म्हटलं की मी इथे परत कधीतरी येईन. मी ऍक्च्युली सरांना पण सांगितलं होतं की आपण कधीतरी बाईक राईड करायला बाहेर पडलो तर आपण तिथे जाऊया, ती खूप मस्त जागा आहे. नाही, आज आता इथे असं बोलतच टाकू ना की आपण एक डे डिसाईड करू आणि राईड करू. त्या राईड मध्ये कदाचित सर, तू, मी आणि माझ्यासोबत मग मे बी माझा मित्र जो नेहमी माझ्यासोबत असतो, विशाल सह्याद्रीवाडाचा सर्व आहे तो. सो तो बाईक राईडचं त्याला खूप पॅशन आहे. त्याच्याकडे हिमालयन पण आहे, त्यालाच साजेसं असं व्हेकल खरेदी करेल. तो आपण नक्की जाऊ तिथे, कारण मला ना आता ही गोष्ट हवी पुढे काढायला एकत्र. कदाचित माहित नाही ह्या इंटरव्ह्यू नंतर पुढे कसं असेल, तू कुठल्या तुझ्या प्रवासात असेल, मी माझ्या कुठल्या प्रवासात असेल, बट दिस इज द थिंग की आपण हे करू शकतो सर. इफ तुम्ही इंटरेस्ट दाखवला आणि तो जर का म्हणते तो 100% करेल. राहिला सवाल माझा आणि विशालचा, आम्ही मॅनेज करू आमच्या लेवलला. त्याला सांगून देईन, मी आत्ताच कमिट करून आलोय आणि माझी कमिटमेंट ही कमिटमेंट असते तर ती मला मोडायला आवडणार नाही कधीच. फार वाईट वाटेल मला, कारण हा इंटरव्ह्यू खूप दिवस राहणार आहे, कुठल्या तरी माध्यमांवरती राहील, तो रेकॉर्डेड आहे आणि तुम्ही लोक कुठे रस्त्यात भेटत मला विचारलं काय रे त्या दिवशी मोठ्या फोनवर करून बोलला होतास इंटरव्ह्यू मध्ये, राईटला जातो हा, तर तुला काय वाटलं, म्हणजे सोपं आहे काय असं न तुम्ही बोलू नये, त्याला अजय काय तरी मी ते करेन. पण छान वाटलं ते ऐकून. आणि अर्थात 1800 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर साधारण टोटल किती दिवस लागले तुला हे सगळं अचीव्ह करायला? जवळजवळ 67 to 68 डेजच्या मध्ये झालं हे सगळं. ओके. या सगळ्या प्रवासानंतर अल्टिमेटली इथे बसलेल्या प्रत्येकाला आणि उद्या कधीतरी
हा इंटरव्ह्यू ऐकणाऱ्या किंवा ही मुलाखत ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू एक काय युनिव्हर्सल मेसेज देशील? मोबाईल सोडा आणि बाहेर पडा. इतकं सोपं आहे खरंच, म्हणजे काही त्याला कठीण नाही जास्ती. मला वाटलं नव्हतं इतक्या लगेच आपण कसं शेवटच्या प्रश्नावरती पटकन संपून जाईल. म्हणजे त्याचा थोडासा पीक मेंटेन झालेला होता ना, तो असं वाटतं ड्रॉप होईल. फार छान आहे. पण तो हा ड्रॉप झालेला जो आहे तो पीक तुम्ही करायचा आहे. त्याची जी गती आहे ती तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याला पुन्हा एका पीकवर घेऊन जा जिथे हे संपेल, जिथे आता आपण म्हणू की आता संपेल इन द सेन्स की आत्तापुरती तरी कमीत कमी रजा घ्यायला पाहिजे. कारण त्याच्याकडच्या आठवणींचा खजाना, त्या अनुभवांचा खजाना, त्या व्यक्तींचा, या सगळ्या गोष्टी खूप जास्ती आहेत. माहित नाही पुन्हा कधीतरी एकदा ह्याच आशयाखाली इथे पुन्हा एक मुलाखत होईल जी ह्याचा पार्ट 2 असू शकते. सो हा मेसेज खूप मोठा होता, सगळ्यांसाठी असेल. बरीचशी लोक आता खूप एका मोठ्या एजच्या जर्नीतून इथे येऊन बसलेत. सो ते रिलेट करतील मोबाईल सोडा आणि बाहेर पडा. कारण त्याच्याकडे खूप उशिरा हे सगळं आलं, माझ्याकडे पण खूप उशिरा आलं. आणि अर्थात मीही प्रयत्न करेन की तो सोडेन आणि बाहेर पडेल किंवा तो बाजूला ठेवण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. अदरवाईज या ठिकाणी थोडीशी एक ह्या मुलाखतीची आपण रजा घेऊ. पण तुमच्यापैकी कुणालाही आशुतोषला मी विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं वाटलं असेल की हा नाही मला आता हा प्रश्न विचारायचा आहे, सो प्लीज तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट होऊ शकता. अगदीच कोणाचा काहीही प्रश्न असू शकतो. तुम्ही किती जायचं 30-35 किलोमीटर, 40 किलोमीटरच्या घरामध्ये असायचं. सगळ्यांना पाणी वगैरे चालू आहे. म्हणजे जेव्हा कधी मला मिळालं पाणी अगोदर कुठेतरी भेटत असेल तर मी घेऊन ठेवायचो बाटल्या आणि मग तशाच पुढे जायचो. कधी कधी नाहीच मिळालं तर मग कुठेतरी थांबायचं, कोणाच्या तरी घरी जायचं, विचारायचं वगैरे. भरपूरशा ठिकाणी असं झालं की ऊन खूप पडत होतं, त्याच्यामुळे पाण्याच्या बाटल्या ज्या घेऊन चाललो होतो, म्हणजे ह्या मराठवाडा एरियामध्ये, विदर्भ एरियामध्ये तर 45-48 डिग्रीच्या आसपास होतं त्यावेळी टेम्परेचर. मग त्याच्यामुळे उकळलेलंच पाणी असायचं. मग कोणाच्या घरी जायचं, त्यांना सांगायचं थोडं फ्रीजमधलं पाणी द्या मला, मग ते द्यायचे कोण ना कोणतरी काढून. हे सगळं कुठल्या मोसम मध्ये केलं होतं तुम्ही? म्हणजे उन्हाळ्यात. हा, ओरिसात खूपच असतं. हो, ओरिसापेक्षा पण महाराष्ट्रात जास्ती होतं तोपर्यंत. म्हणजे ओरिसामध्ये ढग आले होते थोडक्यात. या 70 दिवसाच्या प्रवासामध्ये कधी तुम्हाला आजारपण किंवा काही दुःख झालं किंवा हात दुखतायत, पाय दुखतायत, असं काही झालं का? कुठेच काहीच नाही. म्हणजे असं काही मोठा आजारपण असं नाही. एका ठिकाणी फक्त पाय मुरगळला होता, त्याच्यासाठी फक्त थांबलो होतो तेवढाच. पण तो पण काही मोठा असा इश्यू होता असं काही नाही. आजारपण तर कुठेच नाही. मी तर इतक्या, म्हणजे ते म्हणतात ना की मी किती गावचं पाणी पिलंय म्हणतात, 12 गावचं. मी तर जवळजवळ 1001 गावचं पाणी पिऊन झालं होतं म्हणजे. नाही, 1000 नाही, खूप जास्ती झालं. पण तरी पण भरपूर गावांचं पाणी पिलं होतं थोडक्यामध्ये मी. पण मला कुठेच काही प्रॉब्लेम नाही झाला. मी म्हणजे नक्सली एरियामध्ये तर मी लिटरली गढूळ पाणी पित होतो, काहीच दुसरं ऑप्शन नव्हता तिथे. तिथे पण मी प्यायलो, मला काही म्हणजे पोटाने साथ दिली सगळीकडे. प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही मेडिसिन बरोबर की काही नाही? काहीच नाही, काही घेऊनच चाललो नव्हतं. काय व्हायचंय ते होईल, अशा हिशोबामध्येच होतो मी. येस. परदेशातला जाऊन आलेला अनुभव, नंतर ही एक प्रकारची केलेली वारीच होती तुमची. ते सगळं झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्यातला फरक असा काही वेगळा जाणवला का? हे माझ्यापेक्षा इथे सर बसले, ते चांगलं सांगू शकतील. प्लीज प्लीज तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या बिहाफवरती प्लीज द्या. मी उत्तर देणं हे खरं चुकीचं ठरेल, म्हणजे द्यायला हरकत नाही. पण माझ्या दृष्टीने खरं सांगायचं तर मी आशूला पहिल्यापासून, म्हणजे तो विद्यार्थी माझा झाल्यापासून ओळखत असल्यामुळे आणि तो या मार्गाने असा जाणार आहे साधारण याचीही खात्री असल्यामुळे एकदम असं मला जाणवलं नाही की काहीतरी डिफरन्स झाला आहे. म्हणजे मला नेहमी हे होतं की जे एक्सपेक्ट केलंय त्याच गोष्टी हा मुलगा करतोय. त्यामुळे मला त्याच्यात खरं सांगायचं तर काही शॉकिंग नाही. आमचं जे बोलणं व्हायचं ते पण याच्यात व्हायचं, यातनं माझ्यासाठी काही शॉकिंग आणि किंवा अचीवमेंट निश्चित आहे ही जी केली आहे त्याच्याबद्दल मी नाही म्हणत, पण मला त्यातलं शॉकिंग किंवा सरप्राइझिंग काहीही वाटत नाही. हे अगदी आणि त्याच्या समोर मी सांगतोय, त्याच्याशीही बोललोय, त्याच्याबद्दल इतर लोकांशीही बोललोय आणि आज हे म्हणजे पब्लिकली सुद्धा हे बोलतोय की आय वॉज रिअली नॉट सरप्राईज. त्याला
जेवढी म्हणजे आधी हे सगळं होण्याआधी आय थिंक 5-6 वर्षापूर्वीपासूनची आमची ओळख आहे. मला याच्यात काहीच सरप्राईजिंग वाटलेलं नाही खरं सांगायचं म्हणजे. मी थोडासा जरा जास्त अगदी एक टीचर म्हणून बोलतोय या ठिकाणी त्याला, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू गाईज म्हणजे काही याच्यात मला आश्चर्य नाही वाटलं. कौतुक नक्की आहे पण आश्चर्याची गोष्ट मात्र अजिबात नाही, कारण हे त्याच्याकडनं एक्सपेक्टेड नेहमी होतं. मला माहित नाही तुम्ही प्रश्न विचारला पण त्याला मी उत्तर दिलंय यातलं का नाही. म्हणजे त्यांना त्यांच्यातला काय बदल वाटला का आणखी, किंवा मी हे म्हणत होतो की मला भीती वाटणार नाही, मी ऍडजस्ट करेन, ही पहिली गोष्ट. पण अनुभवानंतर आलेलं वेगळे पण ते मला वाटतं त्यांनीच सांगावं, कारण मी जसं म्हटलं की हे आय न्यू समवेअर, मी काय याच्यात काही माझा ग्रेटनेस नेम करतोय किंवा असं काही अजिबात नाही, पण ही इज डेस्टिन्ड फॉर दीज काइंड ऑफ थिंग्स हे मला आधी कळत होतं. हे मी त्याला बोललो होतो सुद्धा आधी, आणि स्पेसिफिकली हे नाही सांगितलं की तू चालत जाशील आणि या गोष्टी करशील, पण असं त्यामुळे त्याला काय अनुभव आलाय तो त्यांनीच सांगितलं जास्त चांगलं योग्य असं मला वाटतं. बेसिकली पेशन्स, त्याच्या पलीकडे काही सांगता येणार नाही. की किती काही म्हटलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूरशा गोष्टी होत असतात ज्या पडद्यावरती वेगळ्या दिसतात, पडद्याच्या पाठी भरपूर काही काही चालू असतं. सो तो ज्या पडद्याच्या पाठी जे काही चालू असतं त्याच्यामध्ये जो पहिला फ्रस्ट्रेशन, भरपूर काही काही गोष्टी यायच्या, त्याच्यामध्ये मी खूप एक पेशंटली बघायला सुरुवात केली त्या सगळ्या गोष्टींकडे, की ह्या बाउंड टू हॅपन टाईपच्या गोष्टी आहेत की त्याला तुम्ही काही करू शकत नाही. आणि तुम्ही जर अशी एक थोडी रिस्क असलेली लाईफस्टाईल जर चूज करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी त्यागाव्या लागतात. म्हणजे त्याग त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या पूर्ण प्रोसेसमधला. सो ते ऑब्व्हियसली माझ्यामध्ये मी बघितलेलं आहे की मी कमीमध्ये खूप सुखात असतो. मला जास्ती म्हणजे माझे मित्र खूप चांगल्या पोस्टवरती आहेत, खूप बाहेर आहेत, बाहेरचे आहेत ते अजून चांगल्या ह्याच्यावरती आहेत, पण मला त्याचा त्रास नाही होत किंवा काही असं हे नाही होत, कारण की मी खूप वेगळ्या एका म्हणजे काय म्हणू स्वतःच्याच एका मार्गावरती असल्यासारखं आहे. की जर जग ह्या बाजूला चाललंय तर मी ह्या बाजूला चाललोय, पण ठीक आहे, म्हणजे मी एकटा असेल तरी पण तिथे मला मदत करायला एक काय म्हणू निसर्ग आहे माझ्यासोबत त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. माहित नको मला हे सांगायचंय. महारुद्र सर त्यांच्यासोबत होते काही दिवस, तर त्यांचा अनुभव कसा होता त्या दिवसातला, थोडं काही सांगू शकता? नाही पण ते पण महत्वाचं आहे ना, तुम्ही सोबत होते त्यांच्या सहप्रवासी म्हणून. बोला तिथून काही हे गरजेचं आहे का? त्यांचं म्हणणं बरोबर आहे. सर आणखी महारुद्र सर ही लोक आता जवळची आहेत, तर त्यांनी ते पाहिलंय ना, तर त्यांनी आशुतोष बद्दल बोललेलं आपल्याला खरंच इथे चांगलं काहीतरी त्यातून ऐकायला मिळेल. म्हणजे सुरुवात अशी गमतीची आहे. मी शिरूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातलं माझं गाव आहे आणि मी सिटीमध्येच राहतो. बेसिकली पत्रकार आहे, लेखक आहे. अनेक वर्षापासून मी 35 वर्ष पत्रकारिता आहे. तर मी रात्री 9 वाजता झोपलो होतो शेतामध्ये. आमचे एक डॉक्टर मित्र आहेत चाकूरचे, हसनाळे म्हणून, आणि त्यांचा फोन आला की एक ट्रेकर आहे, आपण सांगितलं असा ट्रेक येतोय आणि तुमच्याकडे मुक्कामाची सोय करा. ठीक आहे. मी काय वाट बघत बसलो नाही, मी झोपलो आपला. मग रात्री हा आला, तिथं सोय होतीच, हा झोपला. मी सकाळी बघितलं. आता काय म्हणजे फर्स्ट प्रतिक्रिया काय असते, मग असे कोणतरी मग काय असे खूप असतात ना लोक, म्हणजे फार काही उत्सुकता वगैरे काही नसतंच ना. सकाळी उठलं, मग मीच ब्लॅक टी बनवला, उठवला आणि मग दोघं जण ब्लॅक टी पीत बसलो. आणि मग 5च मिनिटामध्ये असं लक्षात आलं, अरे हे तर आपलंच माणूस आहे. हे काही असं सर्वसाधारण माणूस नाही, माझ्या लाईफस्टाईलचा माणूस आहे. मी जे जगतो, माझी जी लाईफस्टाईल आहे, माझं पर्यटन माझं खूप आवडीचं आहे आणि चालण्यामध्ये माझी मास्टर की आहे. चालतोय ना, तर मी खूप पूर्वीपासून चालतो. 10 किलोमीटर माझं अगदी रुटीन असतं की रोज 10 किलोमीटर चालतोच. आणि मग आमचं इतकं सुख जमलं, जेव्हा माझा मुलगा पण तिथं होता आनंद नावाचा. आणि मग आम्ही तिघं जण जे बोलत बसलो, विसरून गेलो ना मागे पुढे जायचंय, कोण आहे काही नाही, म्हणजे अगदी. मग जेवण केलं, पुन्हा बसलो, पूर्ण दिवस गेला. आणि मग हिची जेव्हा सगळी थीम मला कळाली, म्हटलं आपल्याला एकट्याला तर काही शक्य नाही, म्हणजे आपण जाऊ शकत शक्य नाही, म्हणजे एकतर माझी माझा प्रकाशन आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि
पटकन ते सोपं नाही ना, गाड्या घेऊन गेला फार आवड गोष्ट आहे भारतामध्ये तरी विशेषतः. ही कल्पना एवढी हे आहे ना, तुझं म्हणला ना की खरं म्हणजे स्वतःला पूर्ण विसरून जावं लागतं किंवा बेशरम व्हावं लागतं. तुझं म्हणला ना की आपली ओळखच विसरली पाहिजे, कारण स्वतःची ओळख ठेवून हे नाही करता येत. आणि मग मी त्याला म्हटलं यार मी गडचिरोलीमध्ये मला इंटरेस्ट आहे तिकडे, तू गडचिरोलीला लगेच सांग. आणि मग त्याने सांगितलं आणि मग गेलो. मी जेव्हा गेलो ते अगदी एकदम मला वाटतं मला काय जीप मध्ये मी सोडलं तिथे नेऊन संध्याकाळी 6ला वगैरे. मी म्हणतो तो भयंकर रस्ता सगळा खोदलेला होता आणि रस्त्याचं काम चालू होतं, सगळी प्रचंड धूळ वगैरे संध्याकाळी. आणि आमचं काही ठरलेलंच नव्हतं, नाही ठरलं होतं एका फॉरेस्टचं गेस्ट हाऊस ठरलं होतं. आणि ते अंतर इतकं लांब होतं, शेवटी आम्ही रात्री मला वाटतं 10 वाजता पोहोचलो. आणि माझा तो पहिला दिवस होता. त्याची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की आम्ही अंधारातूनच 2 जण चाललो आणि मग एक पार्टी आहे आणि मग माझ्याकडे टॉर्च होती, मी टॉर्च लावली होती. ते लिहिलं होतं की इथं वाघ, अस्वल सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, आपण सावधान राहा. अक्षरशः म्हणजे एकदम म्हणजे अशी भीतीची भावना तयार झाली की अरे आपण कुठं आलो की अरे म्हणजे कुठं होता आपण म्हणा, अरे कोणीच नाही ना, कुठं आहे ते गेस्ट हाऊस काहीच पत्ता नाहीये. आणि जो एक तिथला माझा पत्रकार होता तिथला आमच्यासोबत येतो म्हटला होता, तोही काय आला नाही. आणि मला वाटतं जवळपास आम्ही असंच काहीतरी आणखी 3-4 किलोमीटर चाललो आणि मग तो आला. आणि मग म्हटलं आता थोडं आपण सुरक्षित आहोत. आणि रात्री मला वाटतं 12 वाजता वगैरे तिथं पोहोचलो. तर त्यांनी सोय केली होती जेवणासाठी आणून ठेवलं होतं. ते एक मी म्हटलं ना की ते वेडा माणूसच करू शकते, जे केलं ना ते असं शहाणा माणूस तर कोणी करू शकत. आणि त्याला म्हटलं की बाबा आपण चला एका वेळेला आपला दुसरा एक वेळा भेटला. आणि खूपच म्हणजे इतकी आठवडाभर होतो जवळपास 7 दिवस वगैरे. माझ्यासाठी पण खूप असा मस्त अनुभव होता की मग ती मी गाडा पण मी पण टाकला किलोमीटरचे व्हिडिओ केले. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं. दोघं असल्यामुळे काय असतं, एकटा आणि 2 असणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो ना. बरं गंमत अशी आहे की त्याच्यात माझ्या वयामध्ये एवढं मोठं अंतर आहे, लोक परेशान व्हायचे ना, कोण आहे ते, हे कोण आहे, किती अंतर असं माझ्या त्याच्या वयामध्ये किती असेल म्हटलं तुम्हाला विचारत. 30 वर्षाचं अंतर आहे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये. माझं 65 वर्षाचं वय आहे आणि तो 33ला. आणि एक त्याचा सांगायचा एक मुद्दा जो राहिला म्हणजे आमटेंकडला, तो एक फार महत्वाचा आहे विचारला सांगायचा की प्रकाश आमटेंनी खरं म्हणजे त्याला खरी प्रेरणा आली तुझा बिनधास्त. त्यांनी काय केलं की त्याचा सगळा गाडा स्वतः सायकलला बांधून चालवून बघितला, त्याचं सगळं फोटोग्राफी केली, असा गाडा आपला करता येतो का बघितलं. हे सगळ्या फॅमिली सोबत एक फोटो काढले, ते फोटो त्याला दिले आणि एक पुस्तक स्वतः स्वाक्षरी करून दिलं. त्याला सांगितलं हे पुस्तक कायम सोबत ठेव. ती जी गोष्ट होती की म्हणजे प्रकाश आमटेंकडनं आम्ही आलोय हा संदेश त्याला जो द्यायचा होता. तुला काही भीती नाही, तू गेलास तरी तुला ओळखून जाते की भाई तुझं तू एक वेगळ्या कामासाठी आलेला आहेस, तुझं काय दुसरा वेगळा आहे तुझे. आणि खरं म्हणजे मला त्या तिच्यासोबत तिथं जायची तीव्र इच्छा होती. पण सगळ्यांनी सांगितलं की तुझं बॅकग्राऊंड नको, तुम्ही पत्रकार आहे. माझी फेसबुकची प्रोफाईल उघडली की झालं, सगळं उघड झालं, आमचं काहीच सगळं फेसबुकवर आहे सगळं. त्याच्यामुळे मला जाता आलं नाही, मला खूप वाईट वाटलं की आपल्याला जाता आलं नाही. पण त्यांनी सांगितलं नाही. पण समारोपाला ह्याच्यामध्ये तामिळनाडू नाही आंध्रप्रदेशमध्ये तर समारोपाला मी शेवटी परत 7 दिवस गेलो. 2 टप्प्यात गेलो. म्हणजे समारोपाला पण त्याचं मी होतो 7 नाही 3 दिवस होतो. 3 दिवस. अरे का 3 दिवस कसं आहे, डोंगरावरचा ते प्रसंग घडलेला वगैरे 1 दिवस. पुढचा दिवस आपण ह्याला पोहोचलो विशाखापट्टणमला. माझ्याकडे पण 3 नाही 7 बी नाही मधलं काहीतरी असेल, ठीक आहे. तर मी ते समारोपाला मात्र त्यांनी मला बोलवलं की समारोपाला तुम्ही या. मग मी समारोपाला गेलो. तो एक फार तिथे एक डोंगरावरचा खूप छान अनुभव होता की आम्ही एका गावामध्ये गेलो रात्री आणि कुठं थांबायचं, कुठंच जागा नाही. त्यांनी सांगितलं की मंदिरावर जावं, मंदिर आहे डोंगरावर, तिथं सोय आहे. आणि मग आम्ही 7 वाजता निघालो. मग आम्ही मंदिर खूप लांब वाटायला लागलं म्हणून आम्ही टेंट टाकला आणि टेंट पासून हे मग ते लाकडं गोळा चालू केलं यासाठी जेवणासाठी म्हणून. आणि एकदम सहज माणूस आला, क्या कर रहे, आम्ही रुक रहे. अरे नहीं बोले यहाँ बहुत जहरीले सांप है, यहाँ मत रुको, ऊपर जाओ. जहरीले सांप बोलले की बोलले चल उचल. आणि नेमकं त्याच वेळेस विजांचा कडकडाट सुद्धा, प्रचंड विजा.
मग आता व्हिसाबद्दल माझा खूप अभ्यास आहे, पुस्तक मला विषयावर मी घाबरलो म्हटलं आता व्हिसामध्ये काही खरं नाही, आपण थांबलो, आपण जाऊ. आणि मग आम्ही जायला सुरू केलो. आम्ही इथं म्हणजे एक तर जवळ आहे आपल्याला, इथंच आहे, हो काही समोर आहे गाव. आम्ही रात्री चालायला चालू केलो, 2 तास झाले, बारीक थेंब फुटायला लागले, इतकं भीतीदायक वातावरण. आणि ते काय डोंगर संपेच ना, गोल 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 गोल. मला तर असं वाटलं की आता हे डोंगर येतच नाही, आता आपण कुठं इथंच थांबू. खूप उशिरा, मला वाटते 10 वाजता वगैरे आम्ही तिथं पोहोचलो. आणि भयानक थकून गेलेले सगळे कपडे वगैरे आम्ही दोघांनी कपडे काढून असं झोपलो. आणि मग त्या मंदिरामध्ये ते 2-3 लोक येत होते झोपायला दररोज. त्यांनी आम्हाला बघितलं की त्यांचं मनाला काही कोणतरी दारोडे पडलेले आहेत. त्याची पहिली प्रतिक्रिया. आणि मग ते एकदम चिडले ना, कसं काय आले, कोण आहेत काय नाही वगैरे. थोडस त्यांना हिंदी येत होती, हिंदीमध्ये बोलल्यानंतर मग सगळे झाल्यावर मग ते इतके खुश झाले, त्यांनी गावात जोडण्यासाठी मला वाटते गरम इडली आणली, मग सोय वगैरे केली. तिथे रात्र थांबलो आम्ही. दुसऱ्या दिवशी मग त्याच्यासोबत विहिरीवर फोन वगैरे इंटरेस्टिंग आहे. मी खूप लिहिले त्याच्यावर, माझ्या एका पुस्तकामध्ये आहे ते सगळ्याच ह्याच्यामध्ये. म्हणजे अनुभव असे घेणं चॅलेंजिंग मस्त छानच आहे मला. आणि आमची नंतर एवढी दोस्ती झाली की आम्ही दोघं मिळून परत नेपाळला गेलो 25 दिवस. त्याच्यानंतर व्हिएतनामला गेलो 27 दिवस. ते दोन्ही पुस्तकं त्याच्यावरती मी काढली माझी स्वतःची, नेपाळ डायरी आणि व्हिएतनाम डायरी. धन्यवाद. हे थोडं मलाही एक्सपेक्टेड होतं. मला हवं होतं की 2 माणसं इथे आहेत तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलावं. मग सरांचा एक व्ह्यू आणि ते तर स्वतःच्या जर्नीमध्ये राहिले त्याच्यामुळे त्यांचा व्ह्यू. आणि तुम्हाला तर कळलंच असेल की ही जर्नी किती जबरदस्त होती की त्याच्या बोलण्यातून तो ओघ लक्षात येत होता. द वे मारुद्र सर प्रत्येक गोष्ट सांगत होते, सो तुम्हाला आता आलं असेल लक्षात. कारण याच्या चेहऱ्यावरची रेष घालत नाहीये, असं झालं असं झालं असं झालं. अख्खा मुलाखतीत तो ते अगदी ईजने सांगत होता. पण त्यांच्याकडे ते कळलं नाही, हा प्रसंग असा तो पीक लक्षात घेतला का. आणि त्या दोघांची सोबत पाहिलीत तुम्ही, 7-3 7-3 7-3 करता करता त्यांची सोबत बरीच पुढे निघून गेली. पण छान वाटलं मारुद्र सर. एनिवन एल्स, अजून कोणाला काही विचार असेल तर प्लीज. आर्थिक नियोजन कसं केलं? सो भरपूरशा ठिकाणी माझ्या मते मला लोकांनीच जे काही आहे ते हे केलं. दुसरं बाकीचं माझं पर्सनल ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही सगळीकडे सोय होत नाही ना, जाणं येणं. सो सुरुवातीला मी जवळ किती ठेवले निघताना, बाहेरून नंतर तिकडे गेल्यानंतर कधी घेतले? सो मी सुरुवातीला एक पोस्ट टाकली होती ज्याच्यामध्ये मी सांगितलं की मी असा इथून इथपर्यंत प्रवास करतोय, तर ज्यांना ह्याच्यामध्ये मदत करायची त्यांनी करावी. सो भरपूर लोकांनी मला त्याच्यामध्ये मदत केली होती. भरपूरसे चिपळूणमधले होते, काही लोक बाहेरची होती, मी युरोपमध्ये असतानाचे काही लोक होती त्यांनी मला केली होती. सो माझ्याकडे इनफ पैसे होते की मी ही ट्रिप करू शकेन. पण मला खर्च खूप कमी आला. खरं सांगायचं गेलं तर मला प्रत्येक ठिकाणी लोकांनी घरी बोलवून घेतलं, कुठेतरी देवळामध्ये ठेवून घेतलं. काही म्हणजे जिथे कुठे काही प्रॉब्लेम आला तिथे लोक मला लगेच बोलवायची. जेवण मला कधी जास्ती कुठे प्रॉब्लेम नाही आला. काही ठिकाणी मी हॉटेलमध्ये जेवून झाल्यानंतर मग त्यांनी असंच सहज विचारलं की बाबा कोण आहेस, काय आहेस. मी सांगितल्यानंतर मग त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले नाहीत. असं भरपूर ठिकाणी झालं. सो त्याच्यामुळे मला खर्च असा काहीच आला नाही. आणि खरं सांगायचं झालं तर हे पुस्तकाचा जितका पण काही नंतरचा जो काही खर्च आला तो भरपूरसा ह्या एक्स्ट्रा चंक ऑफ मनी जो मिळाला होता त्याच्यामधनंच मी तो पुश केला त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी पुढल्या वेळेला जिथं राहायला जातोय तिथं काय आधी फोन, पत्रव्यवहार किंवा असं करून प्रत्येक पुढच्या ठिकाणाचा स्टेचा जो काय व्यवस्था होती ती आधी करून ठेवली होती? हां, सो अशा ठिकाणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी कामी येते की जिथे ऑलरेडी ग्रुप्स वगैरे बनलेले आहेत लोकांचे. तर भरपूरशा काय म्हणायचं त्याला संस्था असतात, काही लोक एकमेकांशी जोडलेली असतात. तर ते सांगतात की बाबा असं असं एक वेळा इकडून चालतंय आणि तिकडे येतंय, तर बाबा ह्याला घेऊन घ्या तुम्ही तुमच्याकडे. सो अशा हिशोबाने भरपूरशा लोकांनी मग अगोदरच सांगून ठेवलं होतं. मी प्रत्येक ठिकाणी थांबलोच असं नाही, पण मला एक काय म्हणू सेन्स ऑफ सिक्युरिटी होती भरपूरशा ठिकाणी की इथे गेल्यानंतर मला काही ना काहीतरी सोय होऊन जाईल. ठीक आहे, थोडा हा ओघ वाढतच राहील. आपण तुर्तास तरी मुलाखतीपुरतं थांबूया. समारोप घेतो या ठिकाणी या मुलाखतीचा. आणि अर्थातच या ठिकाणी त्यांचं ते बुक आहे, तुम्ही ते पाहू शकता, तुम्ही घेऊ शकता. आणि अदरवाईज कुणाला माईक वर किंवा
समक्ष नाही बोलता आलं तर थोडा वेळ ते इथे आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. धन्यवाद भावार्थाचे या ठिकाणी मनापासून आभार की त्यांनी सह्याद्री वेळाला एक संधी दरवेळेला ते देतात, आणि तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही भावार्थाच्या प्रत्येक कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित राहत असतील बरीचशी मंडळी, आणि तुम्ही इथूनही पुढे असेच इथे येत राहा. तुम्हाला इथे अशाच बऱ्याचशा गोष्टी अनुभव ज्या आहेत त्या ऐकायला मिळतील आणि त्यातून नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद. थँक्यू.